नमस्कार मंडळी. मी श्रीरंग पांडे, मराठी कला मंडळ वॉशिंग्टन डीसीचा या वर्षीचा अध्यक्ष. तुमचं सर्वांचं आमच्या केल्याने होत आहे रे या स्पोर्ट्स टॉक शो मध्ये स्वागत आहे. आजच्या कार्यक्रमामध्ये आपले विशेष गेस्ट आहे चिन्मय पाटणकर. तर चिन्मय पाटणकर, तुमचं मराठी कला मंडळाच्या केल्याने होत आहे रे या प्लॅटफॉर्मवर स्वागत करतो. खूप धन्यवाद मला बोलवल्याबद्दल. पूर्ण टीमचे आभारी आहे. मित्रांनो, केल्याने काय काय होऊ शकतं याचं एक जागतं उदाहरण म्हणजे चिन्मय पाटणकरचा हा पूर्ण प्रवास. मूळचे पुण्याचे आणि गेल्या कित्येक वर्षापासून इथे न्यू जर्सी मधले रहिवासी आहेत. मी म्हणेन प्रोफेशननी म्हणजे अकॅडमिक बॅकग्राऊंडनी IIM कोझिकोडे मधनं पोस्ट ग्रॅज्युएशन केल्यानंतर इथे त्यांचा प्रवास कोणालाही हेवा वाटावा असा आहे. आणि त्याच सोबत मलखांब या त्यांच्या स्पोर्ट्समध्ये किंवा त्यांच्या खेळामध्ये त्यांची नुसती रुचीच नाही तर त्यांचा स्वतःचा इंटरेस्ट आणि पलीकडे फेडरेशन USA म्हणजे मलखांब फेडरेशन ऑफ USA चा म्हणजे निर्मिती करणं, त्याच्यासाठी जो एक पुढाकार घेतला आणि हे एवढं सगळं घडवून आणलं की पुढच्या वर्षी होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिपचा मी म्हणेन चेअरमन म्हणून चिन्मय पाटणकर ते पद भूषवणार आहेत. तर हा सर्व प्रवास आता पूनम आणि चारुता या दोघी जणी चिन्मयशी गप्पा गोष्टी करणार आहेत. तर मित्रांनो, पलीकडचा 1 तास आपण चिन्मयकडनं त्याच्या ह्या प्रवासाबद्दल, त्याच्या ह्या इंटरेस्ट बद्दल आणि पलीकडे त्याच्या मनात काय विचार आहे आणि पर्टिक्युलरली वॉशिंग्टन DCच्या रहिवाशांना की आपण आपल्या भागात देखील चॅम्पियनशिपचा किंवा काही कोचिंगसाठी म्हणता येईल की प्रयत्न कसा करू शकतो हे आपण बघूया. तर चारुता आणि पूनम, ओव्हर टू यू आणि प्रोग्राम सुरुवात करावी अशी मी तुम्हाला विनंती करतो. नमस्कार मंडळी. मी पूनम चिमुरकर, मराठी कला मंडळ क्रीडा विभागाच्या स्पोर्ट्स टॉक शो केल्याने होत आहे रे मध्ये आपले स्वागत. पेहराव, खाण्यापिण्याचे पदार्थ, विविध वास्तू आणि जीवनशैली या जशा एका संस्कृतीशी, त्याच्या इतिहासाशी जोडलेल्या असतात, तसाच संस्कृती आणि इतिहास यांच्याबरोबर जोडलेला अजून एक महत्वाचा दुवा तो म्हणजे खेळ. हे सर्व दुवे त्या संस्कृतीचा एक अविभाज्य घटक असतात. आता तुम्ही म्हणाल की हा तर स्पोर्ट्स टॉक शो आहे, मग हे संस्कृतीचं पालुपत कशाला? नुकताच आपण एक माइलस्टोन सेलिब्रेट केलाय, तो म्हणजे 61वा महाराष्ट्र दिन. आणि आपल्या संस्कृतीशी जोडलेला असाच एक खेळ तो म्हणजे मल्लखांब. या खेळाविषयी बोलायला आज आपल्या बरोबर आहेत मल्लखांब फेडरेशन USA चे श्री चिन्मय पाटणकरजी. आपण सर्वजण त्यांना भेटायला एक्साइटेड आहोतच, पण त्या अगोदर काही सूचना. कार्यक्रम पुढे नेण्या अगोदर काही सूचना आपण पुन्हा एकदा लक्षात घेऊया. सर्व श्रोत्यांनी अथवा पार्टिसिपेंट्सनी आपले मायक्रोफोन अथवा माईक हे म्यूटवरच ठेवावेत. सर्व श्रोत्यांनी अथवा पार्टिसिपेंट्सनी आपला कॅमेरा सुद्धा ऑफ ठेवावा. ह्या कार्यक्रमाचा बेस्ट एक्सपिरियन्स घेण्यासाठी आम्ही काही सूचना MKM स्पोर्ट्सच्या ईमेलद्वारे काल आपल्याला पाठवल्या आहेत. आशा करतोय की तुम्ही त्या बघितल्या असतील व आपल्या झूम मीटिंगच्या सेटिंग्स त्याप्रमाणे ऍडजस्ट केल्या असतीलच. आपण आपले प्रश्न चॅटद्वारे आम्हाला पाठवू शकता. शक्यतो सर्व प्रश्नांची उत्तरे कार्यक्रमाच्या शेवटी प्रश्नोत्तराच्या सेगमेंटमध्ये म्हणजे क्वेश्चन आन्सर्सच्या सेगमेंटमध्ये देण्यात येतील. तर ह्या होत्या काही सूचना. आता भेटूया माझी सहकारी, पार्टनर इन क्राईम चारुता जोशी. ओव्हर टू हर. थँक्यू पूनम. नमस्कार मंडळी, मी चारुता जोशी. जसं पूनमने आता सांगितलं त्याप्रमाणे आजचा खेळ अगदी विशेष आहे, कारण त्याची नाळ आपल्या मातीशी जुळलेली आहे.
या खेळाबद्दल बोलण्यासाठी आपल्याबरोबर आलेले श्री चिन्मय पाटणकर हे स्वतः इंटर युनिव्हर्सिटी चॅम्पियनशिप विजेते आहेत. महाराष्ट्र शासनाचा अतिशय प्रतिष्ठित शिवछत्रपती पुरस्कार सुद्धा त्यांना मिळालाय. मल्लखांब प्रसारासाठी त्यांनी केलेल्या कष्टाची नोंद भारताचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांनी घेतलेली आहे. त्यांनी आपल्या मन की बात या कार्यक्रमामध्ये श्री पाटणकर यांचा विशेष उल्लेख केलाय. यावरूनच त्यांच्या खेळावरील प्रेमाची कल्पना आपल्याला करता येईल. एका वेळी अमेरिकेत अगदी फार थोड्या लोकांना माहिती असलेला हा खेळ किंवा तोंड ओळख असलेला हा खेळ आजच्या घडीला बरीच लोक खेळतात आणि ह्या सर्व यशाचं रहस्य मल्लखांब फेडरेशन USA आणि श्री चिन्मय पाटणकर यांना जातं. चला तर मग भेटूया आजचे आपले पाहुणे श्री चिन्मय पाटणकर यांना. नमस्कार. पहिल्यांदा सुरू करायच्या आधी MKM स्पोर्ट्स कमिटीचे सगळ्यात आभार आणि वॉशिंग्टन DC मराठी मंडळ यांचेही आभार. अतिशय नवीन उपक्रम आहे. मी हा उपक्रम कुठेच बघितला नाहीये कुठल्याच मराठी मंडळात. आणि दरवेळेला मी कंप्लेंट करतो की अरे कल्चर आणि स्पोर्ट्स हे एकत्र जातात आणि भारतीय खेळ मल्लखांब, कबड्डी, खो खो, कलरीपयट्टू, लंगडी, आट्यापाट्या यांना आपल्यासारखी लोक प्रमोट नाही करणार तर कोण करणार. आणि 2013ला आम्ही मल्लखांब फेडरेशन USA चालू केली आणि हा पहिला टॉक शो आहे की जो महाराष्ट्र मंडळाचा आहे. खरंच मनपूर्वक आभार आणि ही संधी दिल्याबद्दल धन्यवाद. माझी इंट्रोडक्शन सगळी दिलेलीच आहे पण आय विल से की आय एम जस्ट रिप्रेझेंटिंग वन टीम विच इज कॉल्ड मल्लखांब फेडरेशन USA. आय टेक प्राइड टू बी पार्ट ऑफ व्हॉलेंटियर ऑफ मल्लखांब फेडरेशन USA. डेफिनेटली मल्लखांबात आम्ही काही माइलस्टोन्स अचीव्ह केले आहेत ते आपण ओव्हर अ पिरियड ऑफ मुलाखत जाणून घेऊयात. पण प्लीज आपण हा टॉक शो चालू करू. चिन्मय, थँक्यू सो मच. तुमच्या एवढ्या बिझी शेड्यूल मधनं तुम्ही आज आमच्यासोबत गप्पा मारण्यासाठी वेळ काढलात. सगळ्यात पहिल्यांदा त्याच्याबद्दल खूप धन्यवाद. आणि चारुताच्या बोलण्यामध्ये मला एक जाणवलं की अमेरिकेत एका वेळी फार कमी लोकांना हा माहिती असलेला खेळ आज बरेच लोक खेळतायत. सो मल्लखांब मध्ये US मध्ये आणखी काय यश मिळवलं म्हणजे त्याबद्दल सविस्तर सांगू शकाल काय? डेफिनेटली मला आवडेल. त्याचं कारण असं आहे की आतापर्यंत खूप वेळा खूप जणांनी प्रयत्न केले मल्लखांबाला भारताबाहेर नेण्याकरता. पण जेवढं यश मल्लखांब फेडरेशन USA ला आलं तेवढं म्हणावं तसं यश बाकीच्या लोकांना नाही जमलं. कारण आम्ही काही गोष्टी वेगळ्या पद्धतीने केल्या. आम्ही हे सगळं शून्यातून जेव्हा उभं केलं तेव्हा आमची सुरुवात माझ्या बॅकयार्ड मध्ये चालू झाली. आणि बॅकयार्ड मध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपले भारतीय मुलं मुली येऊन मल्लखांब चालू करायला लागले. पण जसे यायला लागले तसे आजूबाजूचे शेजारी जे अमेरिकन होते त्यांना त्याच्यात इंटरेस्ट वाटायला लागला. पण मग म्हणजे मी मॅनेजमेंट बॅकग्राऊंड मधून आल्यामुळे आय हॅड सम प्लॅन इन प्लेस. आम्ही अमेरिकन लोकांशी बोलायला लागलो आणि अमेरिकन स्पोर्ट्स पद्धती आणि मल्लखांब यांचा मेळ कसा साधता येईल आणि भारतीय खेळ जर अमेरिकेत रुजवायचा असेल तर काय करायला लागेल या दृष्टीने आम्ही वेगवेगळे विचार चालू केले. आणि त्याच्यात पूर्ण टीम इन्व्हॉल्व होती. प्रत्येक जण वेगळ्या बॅकग्राऊंडचा वेगळ्या पॉइंट ऑफ व्ह्यूचा आला होता. पण ओव्हरऑल आम्हाला असं जाणवलं की अमेरिकेत जर मल्लखांब करायचा असेल तर एक वर्कशॉप घेताना आम्हाला पहिला प्रश्न विचारला गेला की आम्हाला मल्लखांब माहिती आहे आणि हा होता एका अमेरिकन संस्थेत. मल्लखांब माहिती आहे आम्हाला हे माहित नव्हतं की मल्लखांब इथे US मध्ये शिकवतात. पण जेव्हा केव्हा आम्ही मल्लखांब युट्यूब वरती बघतो तेव्हा बॉईज आर ऑन पोल अँड गर्ल्स आर ऑन रोप. व्हॉट इज द बेसिस की आपण हे डिफरन्सिएशन केलंय. इज देअर एनी सायंटिफिक रिझन टू डू दॅट. आणि मग दॅट केप्ट अस थिंकिंग की बाबा आपल्याला अशा प्रश्नांची उत्तर द्यायला लागणार आहे. भारतात असे प्रश्न एकतर आपण आपल्या सिनियर्सला विचारत नाही, सरांना विचारायला जात नाही. कारण ते थोडेफार म्हणतात की नाही असंच ट्रॅडिशनली चालत आलंय. पण जर आपल्याला हे ब्रेक करायचं असेल तर आम्हाला त्याचा विचार सिरियसली करायला पाहिजे होता. त्या अमेरिकन संस्थेने आम्हाला हेही सांगितलं की जर तुमच्याकडे एक व्हॅलिड रिझन असेल तर हे डिस्क्रिमिनेशन म्हणून ट्रीट केलं जाईल बाय अमेरिकन्स अँड यू नीड टू कम अप विथ अ प्लॅन असोसिएटेड विथ इट. आम्ही काही डॉक्टर्सला विचारलं, काही प्रॅक्टिशनर्सला विचारलं किंवा काय रिझन असू शकतं. आणि आमच्या सर्व लोकांनी आम्हाला असा सल्ला दिला की देर इज नो सायंटिफिक रिझन ॲज सच. यू नीड टू हॅव अ ट्रेनिंग मेथड
that will make sure that women can practice this sport in a safe manner. आणि एक्झाम्पल दिलं गेलं की जे वेटलिफ्टिंगचं आहे. आज जर ऑलिम्पिक मध्ये पार्टिसिपेट करणाऱ्या फिमेल ऍथलीट्स बघितल्या तर त्याही तेवढंच वजन उचलतात जेवढं त्यांचे मेल काउंटर पार्ट्स वजन उचलतात. पण त्याची जी एक रिगर आणि मेथड आहे ती आपल्याला फॉलो करायला लागेल लहानपणापासून. आणि जर एखादा ऍथलीट ते मधल्या वयात चालू करत असेल तर त्याला आपली टेलरिंग मेथडॉलॉजी असायला पाहिजे. तर मलखांब फेडरेशन USA इज द फर्स्ट इन्स्टिट्यूट टू रिमूव्ह दॅट जेंडर बेस्ड बायस, आय विल से, बिकॉज देअर वॉज नो रिझन. आम्ही ते केलं, त्या पद्धतीने आम्ही एक अभ्यासक्रम चालू केला. कारण जर मलखांब शिकवायचं असेल तर सगळ्यात महत्वाचा बॉटलनेक आहे की कोच. आणि जर आपल्याला दुसऱ्या लोकांना कोच करायचं असेल आणि त्यांनी पुढे कोच करायचं असेल तर आपल्याला एक स्टँडर्डाइज मेथडॉलॉजी तयार करायला लागेल. आम्ही तो एक लेव्हल 1 to लेव्हल 5 असा एक करिक्युलम तयार केला की जो आत्ताही आम्ही इथे प्रॅक्टिस करतोय आणि आम्ही बऱ्याच लोकांना तो दिलेला आहे. त्या करिक्युलमच्या बेसिसवरती आम्ही कोचेस ट्रेनिंग घेतलं की ट्रेन द ट्रेनर अप्रोच घेतला की जेणेकरून आम्ही आमचा स्टुडंट बेस मल्टिप्लाय करू शकू एक्सपोनेन्शियली. त्याच्यानंतर अमेरिकन पीपलला अट्रॅक्ट करण्याकरता, टू अट्रॅक्ट देम, वी पार्टिसिपेटेड इन व्हेरियस डेमॉन्स्ट्रेशन्स, वी पार्टिसिपेटेड इन सम ऑफ द टॅलेंट शोज, कॉम्पिटिशन्स. आणि ते झाल्यानंतर त्यांचा इंटरेस्ट डेफिनेटली वाढला. पण प्रिडॉमिनंटली इथली जी लोक एरियल आर्ट्स, परफॉर्मिंग आर्ट्स, एरियल सिल्क, चायनीज पोल, पोल डान्सिंग अशा मधली जी होती त्यांना अट्रॅक्ट करणं खूप सोपं गेलं. कारण त्यांना जर सांगितलं की ओके तुम्ही जे पोल वरती करताय, तुमच्या सिल्क वरती करताय, तेच येऊन आम्हाला मलखांब वरती करून दाखवा. आणि पहिला रेस्पॉन्स आम्हाला दरवेळेला आला, ओ इट्स व्हेरी डिफरंट. आणि द टाइप ऑफ मसल्स वी आर ट्रेनिंग ऑन मल्लखांब, we never use them in our Chinese pole or aerial silk, and that became a straight win for us कारण they knew that they have some weakness which can be removed by practicing on मल्लखांब. त्यामुळे वेगवेगळे असे अनुभव आले. काही डेफिनेटली माइलस्टोन्स आहेत, पण we never work for milestones, we work for spreading the word of मल्लखांब. We go by karma, not by who says what. But definitely we are the first ones to have book on Mallakhamb curriculum, first ones to remove gender bias, first ones to perform in front of Statue of Liberty, first ones to be named by a prime minister of any country, which is Shri Narendra Modi ji. We are working with other countries to socialize our concepts, bringing in their point of view, publishing this book on Amazon so that it is accessible by multiple other people. We have ambition to take this sport in the Olympics. आणि त्या पद्धतीने आम्ही दुसरी वर्ल्ड चॅम्पियनशिप घेतो आहोत. ऑलिम्पिक मध्ये जर आपल्याला नॉमिनेशन द्यायचं असेल आपल्या खेळाचं तर 3 वर्ल्ड चॅम्पियनशिप घ्यायला लागतात आणि 5 कॉन्टिनेंट्स की ज्या ऑलिम्पिकच्या 5 रिंग्स आहेत त्यांचं रिप्रेझेंटेशन त्या वर्ल्ड कप मध्ये लागतं. आम्ही वर्ल्ड चॅम्पियनशिप घेत आहोत सप्टेंबर 2022 मध्ये. UN मध्ये जनरल असेंब्ली जी असते 21 सप्टेंबरला दरवर्षी, त्याला असोसिएटेड घेतं की जेणेकरून वर्ल्ड प्रिडॉमिनंट प्रेसिडेंट्स, प्राईम मिनिस्टर्स किंवा त्यांच्या डेलिगेशन्सला आम्ही बोलवू शकू की जिथे 150-160 देशांचं डेलिगेशन येतं. तर कॅन आय रिक्वेस्ट MKM टीम टू प्ले प्रोमो. लकीली आमची पहिली जी किक ऑफ मीटिंग होती फ्रॉम वर्ल्ड रिप्रेझेंटेटिव्ह आज झाली आणि त्यातनं 16 देशांचे पार्टिसिपंट 18 months अहेड ऑफ कॉम्पिटिशननी पार्टिसिपेट केलं होतं.
खूप छान. सो चिन्मयजी, आपण सुरुवातीला म्हटलं की या खेळाची नाळ आपल्या मातीशी जुळली आहे. हा खेळ आपल्या खूप जवळचा आहे. तर या खेळाचा काही इतिहास आहे का? की पूर्वी हा खेळ खेळला जायचा का? आणि कशा स्वरूपात हा खेळ पूर्वी सुरू झाला आणि लोक त्याच्यात इन्व्हॉल्व होती? डेफिनेटली भारतीय लोक कायम असोसिएट करतात पास्ट आणि हिस्ट्री बरोबर. आम्ही ते करायचा प्रयत्न केला. आम्हाला काही रेफरन्सेस जे आहेत ते चालुक्य काळातले मिळाले. त्याचं एक्झॅक्ट नाव मल्लखांब हे नव्हतं. पण डायग्रॅम्स होत्या की ज्याच्यावरती पोल मल्लखांबवरती लोक वेगवेगळ्या कसरती करून शरीर संपादन करत होती. पण जास्त रिसेंट रेफरन्सेस म्हणजे दुसरा बाजीराव पेशवा जेव्हा होता तेव्हा काही अफगाणी मल्ल पुण्यात आले आणि त्यांनी चॅलेंज केलं. जर बघितलं तर मलखांबची हाईट जी असते ती साधारणतः 8 ते 9 फूट असते. दॅट रिप्रेझेंट दोज अफगाण मल्ल. आणि बाळंभट्ट दादा देवधर जे होते त्यांनी मलखांबचा उपयोग करून वेगवेगळ्या कसरतींचा कुस्तीमध्ये फायदा करून घेतला आणि त्या मल्लांना हरवलं. आणि ह्याचे पुरावे आहेत अजूनही इतिहास संशोधन मंडळात. आणि म्हणून तो 8 फुटी मल्लखांब आणि त्याच्यावरती करणारा ऍथलीट असं ते एक इक्वेशन चालू झालं. पण त्याच्यानंतर मलखांबचं बरंच ट्रान्सफॉर्मेशन झालं, इव्हॉल्व्ह झाला मल्लखांब. हाताची ग्रीप, पायाची ग्रीप इम्प्रूव्ह करायला आम्ही शुगर केन वापरायला लागली लोक. आणि मग ते शुगर केन मिळेना, अंगावरती हातावरती चट्टे उठायला लागले की तो त्याचं कन्व्हर्जन झालं रोप मलखांबामध्ये की जो मोर कॉटन वगैरेचा आहे. अजूनही ओळ येतातच पण कम्पॅरेटिव्हली कमी येतात. आणि ते असं इव्हॉल्व्ह होत गेलं. पण जसं ऍपॅरेटस इव्हॉल्व्ह होत गेलं तसं त्याच्यावरच्या उड्याही इव्हॉल्व्ह होत गेल्या. फक्त कुस्ती जी होती त्या कुस्तीवरनं मग ते जिम्नास्टिक्स, मार्शल आर्ट्स, योगा ह्या सगळ्या उड्या आम्ही एकत्र कंबाईन करायला लागलो आणि त्याच्यावरनं एक असं रुटीन तयार करायला लागलो. आणि म्हणूनच त्याचं नाव आहे मल्ल आणि खांब, मल्लखांब. अच्छा, खूप मस्त. म्हणजे इतक्या पूर्वी पण हा खेळाचा रेफरन्स आहे हे खरंच माहिती नसेल, बऱ्याचशा लोकांना माहिती नसेल. सो ती माहिती खूप छान होती. आता आपण हे झाला इतिहास. आता आपण प्रेझेंट टाइम मध्ये आलो. तर आता मल्लखांबचे प्रकार आता तुम्ही ऑलरेडी सांगितलं की रोप मल्लखांब आणि पोल मल्लखांब असे दोन, म्हणजे दोरीवरचा आणि खांबावरचा असे दोन प्रकार आहेत. पण त्याबद्दल थोडे डिटेलमध्ये सांगाल का की ते कसे खेळले जातात किंवा त्याचे नियम काय आहेत? त्या खेळासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते किंवा तयारी कशी केली जाते? मलखांब हा बेसिकली मैदानी किंवा रांगडा खेळ आहे. त्याचे असे नियम कुठले नाही जर खेळायचं असेल तर. पण जर कॉम्पिटिशन खेळायचे असतील तर हो, नक्की नियम आहेत. कारण मग आपल्याला अशी एक बेसलाईन तयार करायला पाहिजे की कोणत्या बेसिसवरती आपण म्हणतो की एखादा मुलगा किंवा मुलगी चॅम्पियन आहेत. पण नेसेसरली आपल्याला इलास्टिसिटी, स्ट्रेंथ, एजिलिटी ह्या सगळ्याचं कॉम्बिनेशन करायला लागतं. वेगवेगळे अवयव आणि स्नायू युज केले जातात. आमची टॅगलाईनच आहे मल्लखांब फेडरेशन ऑफ USA, मॅक्सिमम एक्सरसाइजेस टू मॅक्सिमम मसल्स इन मिनिमम टाइम. आम्ही नुसतं बोलत नाही, आम्ही काही रिसर्चही केला आहे. सम ऑफ अस विल चॅलेंज ऑन व्हॉट बेसिस यू आर सेइंग दॅट. सो डेफिनेटली आम्ही जे अमेरिकन स्पोर्ट्स पद्धत जी आहे की मेजरमेंट्स घ्यायची प्रॅक्टिसच्या आधी, प्रॅक्टिसच्या नंतर, त्याच्यानंतर कुठला मसल दुखतोय, कुठला वेअर अँड टेअर होतोय, ही सगळी ऑब्झर्वेशन लिहून आम्ही त्याचा अभ्यास करून ही टॅगलाईन ठरवली आहे. त्याचे काही नियम म्हणजे कॉम्पिटिशन मध्ये ABC असे प्रकार असतात. ए म्हणजे एकदम बेसिक, सी म्हणजे खूप अवघड. ते 2 मिनिटात केले जातात. जे नॅशनल लेव्हल चॅम्पियन असतात ते 90 सेकंदात 22 एलिमेंट्स करतात, विच इज अ व्हेरी स्ट्रिक्ट टार्गेट. बोथ म्हणजे मुलं पण आणि मुली पण. पण आपण काही व्हिडिओज बघूयात दॅट विल हेल्प अस अंडरस्टँड व्हॉट मलखांब इज. आम्ही जसं करिक्युलम तयार केला, आम्हाला असं जाणवलं की करिक्युलमचं एक लिमिटेशन आहे की लोकांना वाचायला लागतं आणि इट इज लेफ्ट टू द इंटरप्रिटेशन ऑफ द रीडर. त्यामुळे आम्ही तो करिक्युलम घेऊन काही युट्यूब व्हिडिओ चालू केलेत, तर ते आपण बघूयात म्हणजे आपल्याला कळेल की मलखांबचा कसा वापर केला जातो. हो, नक्कीच. त्याच्यात असे बेसिक, इंटरमिडिएट, ऍडव्हान्स स्किल्स आहेत. Welcome to the next episode of Malcolm Skills Development. Today we will show you a basic skill, climbing up and climbing down the Malcolm. To climb up, the basic first step is to hold the Malcolm with
your hands crossed behind it and get a grip, and then jump up the grip and hold the Malkam with your thighs and lock your legs behind and move up. You move your hands up and pull yourself up, and then to come down, you come down. Same way, and then this is how I'll show you how to do it in one shot. Climb up, 2, 3, and climb down. 1. Use your hands to pull yourself up and get, and then up. Welcome to the YouTube channel. Today on the rope we are going to learn back plank. First I'll show you the skill and then I will show you the progression. Progression goes in 3 steps. First, hold the hands. Make sure your hands are not too far, not too close, because you have to pass through your hip. Step 2, hold it horizontally, and step 3, open. Hello, welcome to the next episode of the Rope Malkham. Today we are going to learn another climb on rope, the scorpion climb. This is the intermediate scale, third type of a climb. I'll first show you. Now progression wise, you always start from the ground. Try and match its coordination between both legs and both hands. Sit down, one hand, right leg. Left hand goes on top of right hand. You release right side, you release left side. Once you have that coordination, go up and go one by one. 1, 2, and continue to climb up the rope. Thanks for watching. Do not forget to like, share and subscribe. Hello everyone. Today we are going to show you how to do an intermediate balance skill on the rope Malkham. It's called the ankle hold. Dean here will be demonstrating it for you. We will show you how to practice it, the hold, the ankle hold. This is how you do it. You bring the rope around your ankle and hold it with your thumb and your forefinger. Now Dean will show you how to do the actual skill in action. You climb up first to comfortable height, then get into ankle hold for this ankle. Thank you for watching. Please like and subscribe our channel. Thank you. Hello all, today we are going to learn another skill on rope Malkham, which is the intermediate level straddle climb. The way it works is, you do the straddle and you climb. Legs has to be horizontal or horizontally upward. To get to the skill, there is a progression required. It goes in 3 steps. First, ask kids to hold the straddle because it requires a lot of stability and core strength. Then ask them to do straddle and pull up. Once they are comfortable, ask them to start climb. But when they start climbing up, most likely their legs will be below the horizontal, and that's okay. But progression, it goes up and they will learn. It takes approximately 2 months to get skill correctly. Thanks for watching. Do not forget to like, share and subscribe. Thank you. Welcome back. Today we'll be learning the next skill, which is called as Paschimottanasana, which is, we also call it as forward bending.
So I will hand it over to Apurva, how to hold the rope, what is the grip, hold the rope between your hands firmly, lift your body, legs through your hands, and hold and down. All right, thank you for watching. Hello, today we are going to learn one more skill, but this is a dismount, basic level. If whoever likes tumbling, this is very good for them. So basically keep rope between your legs, do the tuck and complete the dismount. I'll show you the dismount first and then I'll show you the progression. So this is the dismount I'll be teaching you. There are 3 steps required. I'll show you step 1. Maximum swing halfway. Step 2, 3/4. And step 4, completing your dismount. Thanks for watching. Do not forget to like, share and subscribe. Hello, today we are going to learn the simple cross. So typically we do this somewhere around 2 to 3 feet above the ground, but for the easy reference, we are going to show you how to do it on the ground. So over to Apurva, second leg, first leg goes outside in, hold it between the toes, second leg comes out, cross it, top of the other leg, move your body inside out and hold. Now you climb up a couple of steps. Move. Good. Okay, thank you for watching our video. Please don't forget to share, like and subscribe. फारच सुंदर म्हणजे अगदी डिटेल्ड ट्युटोरियल आहे लाईक रोप मलखांब आणि मल्लखांबचं पोल मल्लखांबचं म्हणजे आपले सगळे स्नायू सगळ्या मसल्स एंगेज करून आपलं स्वतःचं बॉडी वेट उचलून त्याच्यावर भरारी घेणं इज लाईक खूपच म्हणजे फारच छान एक्सपिरियन्स. तर म्हणजे हे सगळं करायला डेफिनेटली हे काही म्हणजे फार इझी नाहीये. लाईक ऑफकोर्स याला 8-10 वर्षाच्या तर नक्कीच मेहनतीचं हे फळ आहे, ऑर मे बी मोर दॅन दॅट. तर ह्याचं बीज अगोदरच डेफिनेटली पेरलं गेलेलं दिसतंय. म्हणजे आम्हाला नक्की जाणून घ्यायला आवडेल की तुमची मल्लखांबशी ओळख कधी झाली, म्हणजे कितव्या वर्षापासून तुम्ही मल्लखांब करायला लागलात आणि कसा इंटरेस्ट डेव्हलप झाला. डेफिनेटली. आय थिंक आपल्या सगळ्यांचं प्रोग्रेशन सेम आहे. आपण आपले बॅकग्राऊंडही सेम आहे. लहानपणी काही गॅजेट्स नव्हती आपल्या, पण मुलांना बिझी कसं ठेवायचं म्हणून आई वडिलांनी ते ऍक्च्युली मलखांबात घातलं की ऍटलिस्ट मुलगा फिट राहील. म्हणजे चॅम्पियनशिप वगैरे नको, पण ऍटलिस्ट फिटनेस तरी चांगला राहील. आणि तो आपला भारतीय खेळ आहे, त्याच्यातनं मिळणारे फायदे खूपच जास्त आहेत. आणि ते मी जस्ट बोलत नाहीये, वी विल टॉक अबाउट दॅट ऍट अप्रोप्रिएट टाइम. पण ऍलर्जीज जातात, त्याच्यानंतर फिटनेस लेवल वाढते, खायची प्यायची टेंडन्सी बदलते. आणि तशीच माझी सुरुवात झाली. मी जेव्हा 10 वर्षाचा होतो तेव्हा आई वडिलांनी क्रिकेट, जिम्नास्टिक सगळं ट्राय करून फायनली मलखांब मध्ये घातलं. पण त्याच्यातनं येणारे बेनिफिट्स बघता मी ते कंटिन्यू केलं. काही दिवस असे आले की ते खूप जास्त व्हायला लागलं. शारीरिक थकावट खूप जास्त व्हायला लागली. 12वीचं प्रेशर, इंजिनिअरिंगचं प्रेशर, पण ते समहाऊ मला कंटिन्यू करता आलं. आई वडिलांच्या सपोर्टमुळे, घरच्यांच्या सपोर्टमुळे, मलखांब मधले माझे सर, त्यांच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे. पण नेसेसरीली 15 ते 20 वर्ष हा कालावधी आहे मलखांबात प्रावीण्य संपादन करायचं असेल तर. आणि त्याची सुरुवात जेवढी लवकर झाली तेवढी बरं असतं, कारण
लागणारी स्ट्रेंथ, स्टिचिंग, फ्लेक्सिबिलिटी, स्टॅमिना हे आपल्याला हळूहळू डेव्हलप करता येतं. मस्त. म्हणजे तुम्ही मल्लखांब तुमची शाळेची पण प्रगती तेवढीच तुम्ही राखलीत. म्हणजे तिथे कुठेही कमी पडू न देता तुम्ही मल्लखांब एवढं सगळं स्किल संपादित केलं. तर हे खूपच वाखाणण्याजोगं आहे. तर तुम्ही इथे आल्यानंतर मग मल्लखांब फेडरेशनची सुरुवात कशी झाली आणि कसं ते सुरू झालं इथला डेफिनेटली. मल्लखांब? मी IIM मधनं ग्रॅज्युएशन केल्यानंतर, IIM कोझिकोड मधनं ग्रॅज्युएशन केल्यानंतर माझं पहिलं प्रोजेक्ट जपानमध्ये होतं. आणि जनरली दीज आर लार्ज प्रोजेक्ट्स लाईक पोस्ट मर्जर इंटिग्रेशन असतात किंवा रोलिंग आउट अ लार्ज टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्म, कमिंग अप विथ न्यू स्ट्रॅटेजी. पण ते प्रोजेक्ट संपल्यानंतर वी हॅव टू मूव्ह आउट ऑफ दॅट क्लायंट. असं करत करत सगळीकडे हिंडून अल्टिमेटली आम्ही न्यूयॉर्क मध्ये आलो. तेव्हा लेहमन ब्रदर्स वॉज कोलॅप्स्ड. आणि आय वॉज गिव्हन अ चान्स की बाबा इथे एक कंपनी आहे, जपान बेस्ड बँक, अँड दे वॉन्ट टू स्टँडर्डाइज देअर सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्म, सॉफ्टवेअर प्रॅक्टिसेस आणि बिझनेस प्रोडक्ट्स. सो कॅन यू हेल्प अस कन्सॉलिडेट दॅट? दॅट्स हाऊ आय केम टू US इन 2009 डिसेंबर. आणि 2012ला साधारणतः हाऊसिंग मार्केट पिकअप होत होतं. मी अजूनही वर्क विझावरतीच होतो आणि म्हटलं की दिस इज राईट टाइम टू एंटर द हाऊसिंग मार्केट. आम्ही घर घेतलं आणि दिस इज अ टिपिकल ऍव्हरेज अमेरिकन होम की जिथं फ्रंट यार्ड, बॅक यार्ड असतं. आणि जेव्हा छत्रपती अवॉर्ड मिळालं मला 2003ला, तेव्हा घर म्हणजे आई वडील आणि सर ते म्हटले की अरे तुला ही कॅश प्राइज मिळाली, वी आर ऑल फ्रॉम वेल टू डू फॅमिलीज, हे परत मलखांब मध्ये स्पेंड कर. पण 2003 ते 2013 मला असे काही अव्हेन्यू सापडला नाही की अरे हा दिस इज राईट ऑपॉर्च्युनिटी की जिथे आपण पैसे देऊ शकू. पण जेव्हा घर घेतलं तेव्हा तो थॉट परत आला की दिस इज द टाइम, आय थिंक वी शुड गिव्ह इट बॅक. आम्ही ते पैसे वापरले, मलखांब भारतात इथे घेऊन आलो आणि फ्रंट यार्ड मध्ये आमचा मलखांब चालू झाला. पण मग त्याचं प्रोग्रेशन खूप चांगलं झालं. तेव्हा आमच्याकडे चॉईस होता की बाबा आपल्याला एक एडिसन बेस्ड स्मॉल इन्स्टिट्यूट चालू करायची आहे का वी वॉन्ट टू टेक अ लार्जर अंडरटेकिंग की जिथे आपण अदर पीपल हु वॉन्ट टू परस्यू मल्लखांब वी कॅन एनेबल देम. आणि मग आम्ही लार्जर गोल ठेवला आणि मलखांब फेडरेशन ऑफ USA चालू केलं. आणि त्याच्याशी रिलेटेड ऑल रिस्क वी ट्राय टू मिटिगेट थ्रू hiring attorneys to draft liability waivers, hiring insurance agent to let them know what Malkham is, and trying to get the liability insurance. And we placed right components in the right place at right time, and we succeeded so far. मस्तच. फारच छान. म्हणजे आता म्हणजे ऑलरेडी हा खेळ अवघड, त्यात म्हणजे स्थापन करताना तुम्हाला नक्कीच बऱ्याच अडचणींना सामोरं जावं लागलं असेल. म्हणजे भारतीय खेळ इथे आणणं इज लाईक प्लस पूर्ण सेटअप करणं आणि डेफिनेटली ह्याच्यामध्ये रिस्क पण आहे. लाईक रोप मलखांब आणि मलखांब मध्ये रिस्क पण आहे डेफिनेटली. तर म्हणजे जसं तुम्ही म्हणाले लायबिलिटी इन्शुरन्स आणि ह्या सगळ्या गोष्टी प्लस कंपॅरिझन विथ अमेरिकन आणि चायनीज, तर ह्या सगळ्या चॅलेंजेस तुम्ही कसे फेस केले? कसल्या अडचणी कुठल्या आल्या तुम्हाला? तर हे तुम्ही Definitely. सांगू शकाल? नाही, अडचणी तर डेफिनेटली आल्या. पण वी ऑलवेज वर्क इन टीम. वी रिस्पेक्ट डिफरंट पॉइंट ऑफ व्ह्यूज अँड वी ऑल वर्क इन प्रोफेशनल फर्म्स. सो डेफिनेटली दॅट हेल्प अस अ लॉट. पण तुम्ही खूप चांगला पॉइंट काढलात की अमेरिकन मेथड वर्सेस चायनीज मेथड, कारण दॅट इज व्हेरी सेन्सिटिव्ह टॉपिक फॉर मी. कारण जर आपण ऑलिम्पिक मध्ये बघितलं तर आताही ऑलिम्पिक्स मध्ये नंबर ऑफ मेडल्स ची टॅली असते ती अमेरिकेत खूप जास्त असते आणि नेक्स्ट असतं रशिया किंवा चायना. पण मेथड खूप वेगळी आहे. म्हणजे वेटलिफ्टिंगचं मी एक एक्झाम्पल दिलं. मी इथे पर्सनली काही वेटलिफ्टिंग इन्स्टिट्यूट्सला आय व्हिजिटेड देम अँड आय ट्राय टू सी की कसे ते ट्रेनिंग करतात किंवा काय आहे, व्हॉट इज द मेथड. मग ते क्रायोजेनिक असेल, क्रायोमेट्रिक असेल आणि त्याच्याशी रिलेटेड मेजरमेंट असतील, डाएट असेल, न्यूट्रिशन असेल, इंजुरी आणि रिकव्हरी असेल, रिहॅबिलिटेशन असेल. दोज मेथड्स डोंट एक्झिस्ट इन अदर पार्ट्स ऑफ वर्ल्ड अँड आय एम व्हेरी फ्रँक. भारतात आताशी सुरुवात झाली आहे. राहुल द्रविड आणि काही जे सिनियर क्रिकेट प्लेयर आहेत
त्यांनी बँगलोरमध्ये अशी संस्था चालू केली आहे की ज्याच्यात वेगवेगळ्या खेळांचं थोडंफार स्टडी होऊ शकेल की बाबा हाऊ डू वी फाईन ट्यून आवर परफॉर्मन्स. पण त्याच्यात आम्ही ती अमेरिकन मेथड स्टडी केली. जिम्नास्टिक्स घेतलं, वेटलिफ्टिंग घेतलं, मार्शल आर्ट्स घेतलं आणि आम्ही मलखांबचा एक आम्ही केलेलं ठराविक ओव्हर करिक्युलम घेतला अँड वी ट्राय टू कंबाईन दॅट अँड वी सेड की आपल्याला एक प्रोग्रेशन तयार करायला पाहिजे. एक मेथड आहे की एक गोष्ट हळूहळू करत जायचं आणि एक प्रोग्रेशन तयार करायचं, किंवा एक मेथड जी चायनीज आहे, एक गोष्ट 2000 वेळा करायची आणि परफेक्शन संपादन करायचं. अल्टिमेटली यू विल बी मॅप टू सेम चॅम्पियनशिप, पण ट्रेनिंग मेथड्स आणि सस्टेनेबिलिटी खूप वेगळी आहे. अमेरिकन मेथडची जी सस्टेनेबिलिटी आहे त्याच्यात जेव्हा तुम्ही रिटायर होता, म्हणजे हेवी लिफ्टिंग सपोज तुम्ही 500 पाऊंड करत असाल आणि जर तुम्ही दुसऱ्या दिवशी थांबवलं तर इट इज गोइंग टू इन्व्हर्सली इम्पॅक्ट युअर हेल्थ. दॅट डझंट work in US. So they ramp up and they also ramp down. That doesn't exist in other parts of the world. I have never seen that, including India. I have come across many such players की जिथे बॉक्सिंग चॅम्पियन ला काही ना काहीतरी इश्यूज आलेत, कारण टाइप ऑफ पंचेस दे टेक थ्रू आउट देअर करिअर आर कम्प्लिटली डिफरंट. मलखांबही तसाच प्रकार आहे. सगळीकडे एकतर इजा होतात, वी गेट लॉट ऑफ इंजुरीज, दे मे बी रिलेटेड टू टिश्यू, मसल, बोन्स, बट हाऊ डू वी रिहॅबिलिटेट? पण रिहॅबिलिटेशनच्या ही आधी हाऊ डू वी प्रिव्हेंट देम टू मेक शुअर दॅट ऍथलेटिक्स जो ऍथलीट आहे त्याचं सस्टेनेबिलिटी कशी मेंटेन होईल. आणि म्हणून मी ते आय ऑलवेज गो बॅक टू द करिक्युलम सेइंग हा करिक्युलम जो आम्ही इम्प्लिमेंट केलाय त्याच्यात प्रोग्रेशन आहे, सस्टेनेबिलिटी आहे आणि हा स्केलेबल आहे की जो आम्ही एका कोचला देऊन तो कोच पुढे शिकवू शकेल. त्याच्यात एक रिफ्रेशर ट्रेनिंगही आम्ही देऊ शकतो. आता कनेक्टिकट, ओरेगॉन, लॉस एंजलिसचं आम्ही एक व्हर्च्युअल ट्रेनिंग घेतलं होतं मे महिन्यात, आणि अजून एक आहे 29 मे ला, 3 weeks अपार्ट. पण इट इज ऑल अबाउट bringing different best practices into Mallakhamb, not just copying Mallakhamb and bringing it into the US. Otherwise, we won't be successful. राईट. थँक्यू चिन्मय. येस, लाईक डेफिनेटली बरेच डिटेल्स आहेत, म्हणजे ह्याच्यामध्ये बरेच बारकावे आहेत, लाईक फारच कष्ट आहेत आणि ऑफकोर्स खूप हार्डवर्क आहे याच्यामध्ये इन्व्हॉल्ड. तर म्हणजे जसं तुम्ही आता बोलले की कशा तुम्ही टेक्निक्स इम्प्लिमेंट केल्या, लाईक थिंकिंग अबाउट ऑल द पर्स्पेक्टिव्स, आणि तर म्हणजे तुम्ही एक अभ्यासक्रम जो डिझाईन केला आहे, ऑफकोर्स त्याबद्दल डिटेल सांगू शकाल का, की म्हणजे तुम्ही कशा वेगळ्या वेगळ्या लेवल्स डिझाईन केल्या? याचं कुठे ऍक्च्युअल मटेरियल मिळत तसं कठीण आहे आम्हाला, लाईक अदर दॅन ऑफकोर्स तुमच्याकडे असेल तर तुम्ही हे सांगू शकाल का, की लाईक कसं आपल्याला ह्या लेवल्स तुम्ही डिझाईन केल्या, कशा प्रकारे हे मटेरियल तुम्ही स्टडी तुमचा हे केला? डेफिनेटली, नक्कीच. जसजसं आम्हाला चांगले अनुभव यायला लागले तसतसं आम्हाला जाणवायला लागलं की वी आर बिकमिंग बॉटलनेक. म्हणजे चिन्मय ऍट ए टाइम 10 जणांना शिकवू शकतो. एका मलखांबावरती 1 जण गेला की 9 जण वाट बघताय. आपल्याला असं काहीतरी तयार करायला पाहिजे की ज्याने एफिशियन्सी वाढेल आणि आय डोंट बिकम अ बॉटलनेक. पण मग हे विचार करत असताना असंही लक्षात आलं की आपल्याकडे जी लोक आहेत, स्टुडंट्स आहेत, लेट इट बी इंडियन, अमेरिकन, मेक्सिकन, इट डझंट मॅटर, त्यांचा एक बेसिक बॉडी स्ट्रेंथ आहे, बॉडी फ्लेक्सिबिलिटी आहे. जर बेसिक शिकवायचं असेल तर डू वी रिअली नीड अ स्पेशलिस्ट कोच टीचिंग टू दॅट पर्सन? आन्सर इज नो. प्रोबेबली दॅट पर्सन कॅन व्ह्यू द व्हिडिओ, रीड सम मटेरियल्स, or look at some other athlete doing the same skill and just replicate it, right? कारण it is all about ओके, क्लाइंब अप क्लाइंब डाऊन कसं करायचंय, हाताची ग्रिप कशी पाहिजे, त्याच्याकरता एका कोचची गरज नाही. आणि दॅट्स वेअर वी स्टार्टेड थिंकिंग हाऊ डू वी मेक इट स्केलेबल, हाऊ डू वी मेक चिन्मय पाटणकर ऑब्सोलीट, ही इज नॉट रिक्वायर्ड एनीमोर फॉर मल्लखांब. And that's how we started defining the progressions, the skills level. And it is as good as sitting down, taking 500 skills of Mallakhamb and sequencing them from basic to advanced. If we want to do one catch, आपल्याला मलखांबावरती जाऊन बैठी झाप मारायची असेल तर त्याच्या आधी तुम्हाला मलखांबावरती बसता यायला पाहिजे. मलखांबावरती बसता यायच्या आधी तुम्हाला मलखांबावरती चढता यायला पाहिजे. आणि आम्ही ते एक असं सिक्वेन्स तयार केला आणि ते वेगवेगळ्या
प्लॅटफॉर्म्स मध्ये लॉग इन केलं. म्हणजे आम्ही त्याला टिपिकली व्हाईट बोर्ड सेशन्स म्हणतो मॅनेजमेंट टर्मिनॉलॉजी मध्ये. आणि ते व्हाईट बोर्ड सेशन्स मध्ये तयार केल्यानंतर आम्हाला एक असं लक्षात आलं की आपण 5 स्किल्स करायला पाहिजे. प्रत्येक स्किल मध्ये लिनियर प्रोग्रेशन असू शकतं की पहिल्या स्किल मध्ये 30, तर शेवटच्या स्किल मध्ये लेव्हल मध्ये सुद्धा 30च असायला पाहिजे. कारण जसजसं स्किल लेवल अवघड होत जाते तसं लागणारा वेळ टू लर्न दॅट स्किल ऑल्सो इन्क्रीजेस. लेव्हल 1चा एक स्किल शिकायला 1 आठवडा लागत असेल तर तोच सिमिलर एक स्किल शिकायला लेव्हल 5चा 1 वर्ष पण लागू शकतं, कारण स्किल्स बिकम व्हेरी हार्ड. पहिल्या लेव्हलला आमच्याकडे साधारणतः 70 ते 80 स्किल्स आहेत. दोज आर डिस्ट्रीब्युटेड इन टू 4 or 5 कॅटेगरीज. माउंट, मलखांबावरती कसं चढायचं, डिस्माउंट, मलखांबावरनं खालती कसं उतरायचं, त्याच्यानंतर योगा पोझिशन्स काय आहेत, बॅलन्स आणि होल्ड, त्याच्यातनं कॅचेस किंवा इंटरसेप्ट कसे आहेत, त्याच्यातनं कॉम्बिनेशन्स कसं आहे. आणि मग आम्ही ते डिव्हाइड केले बेसिक, इंटरमिडिएट आणि ऍडव्हान्स मध्ये. आणि मग तो आमचा करिक्युलम कम्प्लीट झाला. तो करिक्युलम अमेझॉन वरती फ्रीली अवेलेबल आहे अमेझॉन प्राईम मेंबर्स करता. ज्यांना ह्या फोरम वरती पाहिजे आहे मी त्यांना फ्री ऑफ कॉस्ट देऊ शकतो. याच्यात आमचा कुठलाही कमर्शियल इंटरेस्ट नाहीये. पण इन रिटर्न आय नीड अ प्रॉमिस दॅट ऍटलीस्ट यू विल लर्न इट अँड यू विल टीच इट टू अनदर 5 पीपल टू अट्रॅक्ट टुवर्ड्स मल्लखांब. आणि हे प्रोग्रेशन सिक्वेन्स कम्प्लीट झाल्यानंतर आम्ही तोच घेतला. स्टुडंट्सला आम्ही फक्त ते अप्लाय नाही केलं, आम्ही दरवर्षी अॅन्युअल इव्हॅल्युएशन घेतो. त्याच्यात आम्ही लेव्हल डिफाईन केले. त्या पद्धतीने मुलांना लेव्हल 1 टू लेव्हल 2 जायला लागतं, लेव्हल 2 टू लेव्हल 3 जायला लागतं. पण त्याच करिक्युलम प्रमाणे आम्ही टीचर्सलाही ट्रेन करतो की हा टीचर लेव्हल 2 पर्यंत चांगला आहे, पण लेव्हल 3 ला जायला त्या टीचरला एक स्पेसिफिक ट्रेनिंग घ्यायला लागेल. आणि त्या ट्रेनिंग करता आम्ही वेगवेगळे वर्कशॉप्स घेतो आणि त्या कोचेसला फर्दर एनेबल करतो. वा, खरंच म्हणजे ह्या मागं इतका सगळा तुमचा विचार आहे आणि इतकं कॉन्स्टंट मेहनत आणि धडपड आहे. तर तुमचा फायनान्शियल सेक्टरमध्ये असलेला जॉब तो पण चॅलेंजिंग आहे. परत घर, मुलं ह्या सगळ्यामध्ये सगळ्यांना सांभाळून तुम्ही मल्लखांब फेडरेशनची जबाबदारी पण सांभाळताय. तर हे वर्क लाईफ बॅलन्स तुम्ही कसं करता? तुम्ही म्हणालात की कोचेसना तुम्ही ट्रेन करायला सुरुवात केलं, तर ते कुठून कधी सुरू झालं किंवा कसे लोक पुढे आले त्याबद्दल जाणून घ्यायला नक्की आवडेल. डेफिनेटली. सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा मलखांब केला, म्हणजे आता हे खूप 12वीच्या वेळेस जातं. 11वी पर्यंत माझे मार्क काही जास्त चांगले नव्हते, 70% 75% मिळाले. पण जसं 12वी झालं तेव्हा 12वीला खूप महत्व होतं. आणि माझे आई वडील आणि सगळे प्रशिक्षक मलखांबचे ते एकत्र आले आणि त्यांनी मला एक चांगली गोष्ट सांगितली. आयुष्यात कधीही असं कोणाला वाटलं नाही पाहिजे की चिन्मयला बाकी काहीच येत नाही, तो कशातच चांगला नाही म्हणून तो मलखांब करतोय. आणि ती गोष्ट माझ्या कायम मनात राहिली. आणि मग 12वीत आय ट्रान्सफॉर्म अ लॉट कम्प्लिटली. खूप चांगले मार्क्स आले, सगळं इंजिनिअरिंग IIMKचं वगैरे झालं. आणि तीच गाईडलाईन घेऊन आम्ही तो वर्क लाईफ बॅलन्स इथे इम्प्लिमेंट करतोय. मला 2 मुली आहेत, एक हायस्कूलला, एक प्रायमरी स्कूलमध्ये आहे. आमच्या दोघांचे जॉब्स आहेत. पण आम्ही आठवड्यातनं साधारणतः 4 ते 5 तासच मलखांबाला द्यायचं हे ठरवलं होतं. तेव्हाही आणि आताही. आणि आता तो थोडासा बॅलन्स मिसमॅच होतोय, कारण आम्ही वर्ल्ड चॅम्पियनशिपचं किक ऑफ करतोय आणि खूप अनस्ट्रक्चर्ड आहे ते आता. पण जेव्हा आम्ही हे मलखांब फेडरेशन USA चालू केलं तेव्हा आम्ही ठरवलं की 4 तासापेक्षा आठवड्यातनं जास्त वेळ द्यायचा नाही. पण जसजशी डिमांड वाढत गेली तसतसं करिक्युलम, कोचेस ट्रेनिंग ह्या गोष्टी प्रामुख्याने पुढे आल्या. मग ते 4 तास आपण कसे अलोकेट करायचे, किंवा एक जण जाईल आणि मुलांना शिकवेल, पण एक जण जाईल आणि पुढच्या कोचला तयार करेल. दॅट इज द अप्रोच वी टूक. आणि मग आम्ही खूप सोशल कॉजेसला हेल्प केलं. HSS बरोबर आम्ही हँड टू हँड जातो. योगा डेला आम्ही काम करतो. आम्ही स्वतः मलखांब फेडरेशन USA इज अ कम्युनिटी बेस्ड ऑर्गनायझेशन असं म्हणतो. वी आर नॉट अ कमर्शियल ऑर्गनायझेशन. वी डोंट गिव्ह एनिथिंग फ्री, कारण फ्रीचं व्हॅल्यू राहत नाही लोकांना. पण जे पैसे येतात टू द डॉलर, टू द ट्रान्झॅक्शन, वी कॅन गिव्ह जस्टिफिकेशन टू एनीवन हू आस्क. दॅट पर्सन मे बी विदिन मलखांब फेडरेशन फॅमिली और आउटसाइड ऑफ मलखांब फेडरेशन फॅमिली. मग त्या वर्क लाईफ बॅलन्स मध्ये ऍडमिनिस्ट्रेटिव्ह थिंग्स आल्या, पब्लिसिटी च्या गोष्टी आल्या, पब्लिक रिलेशन झालं. नॉट जस्ट कोचेस, पण यू नीड ऑल दीज नेसेसरी कॉम्पोनंट्स टू बी सक्सेसफुल. मग आम्ही तसे व्हॉलेंटियर्स फाइंड आउट केले. मग आम्ही एक व्हिजन स्टेटमेंट तयार केलं, मिशन स्टेटमेंट तयार केलं.
We measure that every time we meet. Every 2 weeks we have a meeting. And we really started working as a nationally recognized organization. So state of New Jersey governor has given us a citation saying we recognize Malkhamb as a sport, which is one of the largest in Western world. And we hope to continue that journey. Malkhamb Federation USA is one of the recognized institutes by President of United States. कारण आम्हाला एक volunteering awards हे असतात. We are recognized institute for that. So the work-life balance मध्ये necessarily bringing in people, sharing our vision and mission statement, aligning them towards us, creating coaches curriculum, continuously improving on that. That's what we have been doing. So आता आज जर म्हटलं तर मी 4 तास मलखांब शिकवतो, 2 तास शुक्रवारी, 2 तास रविवारी. पण प्रज्ञा माझी बायको जी आहे ती 2 ते 3 तास फायनान्सेस सांभाळते, कारण थिंग्स आर एक्सपोनेन्शियली इन्क्रीजिंग, आणि 2 तासच मलखांब शिकवते. पण बाकीच्या ज्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह गोष्टी आहेत त्या लोकांना माहिती आहेत आणि त्यांना टाइमलाईन्स आणि माइलस्टोन्स माहिती आहेत. दॅट्स हाऊ वी ट्राय टू स्केल अप अँड मेंटेन आवर वर्क लाईफ बॅलन्स. नाईस, फारच छान. तर म्हणजे तसा हा रोप मलखांब हा खेळ भारताला तर डेफिनेटली अपरिचित नाहीये, पण अमेरिकेतल्या लोकांसाठी डेफिनेटली नवीन आहे. तर त्यानुसार म्हणजे इथल्या लोकांचा इंटरेस्ट वाढवण्यासाठी लाईक आता मागच्या वेळी तुम्ही सांगितलं, मागच्या प्रश्नाच्या वेळी, की लाईक त्यांना पोल मलखांब आणि ह्याची सवय होती, सो दे वर लाईक इट वॉज इंटरेस्टिंग फॉर देम. तर तो इंटरेस्ट तुम्ही कसा वाढवला, प्लस तुम्हाला म्हणजे सपोर्ट कसा मिळाला लाईक ग्रो करायला, लाईक ग्लोबली ऑल्सो ग्रो करायला तुम्हाला कशा प्रकारे, लाईक कुठल्या इन्स्टिट्यूशन्सनी किंवा ऑर्गनायझेशन्सनी कसा सपोर्ट तुम्हाला केला तो इंटरेस्ट करायला? डेफिनेटली. सो आम्हाला खूप चांगला सपोर्ट मिळाला वेगवेगळ्या लोकांकडनं. HSS इज वन ऑफ द फर्स्ट ऑर्गनायझेशन्स हू एक्सटेंडेड हेल्प टू अस. आणि आम्ही काही जे स्टेटमेंट्स आणि विजन स्टेटमेंट तयार केली आहेत, त्याच्यातही त्यांना सगळ्यांना माहिती आहे की बाबा आम्ही काय करू इच्छितो, काय करू शकतो. वी आर नॉट ह्यूज एज RSS or HSS. We are not huge as a network of Indian consulate, but we exist, and we exist for positive reasons. And they also share common platform with us, कारण we have common values, common principles to operate. पण त्याच्यात त्यांच्याकडनं खूप मदत झाली. आमचा जो पहिला रिक्रिएशनल गेम्स डे होता, की आम्ही विचार केला की अरे आपण जर अमेरिकेत एक्सपॅन्डच होत असू आणि आपल्याकडे 40 मुलं प्रत्येक सेंटरला येत असतील, तर मग फक्त मल्लखांब का? आपण मग कबड्डी, कलरीपयट्टू, खो खो किंवा आट्यापाट्या, गोट्या, विट्टी दांडू हे का नाही खेळू शकत? हे रिक्रिएशनलच आहेत ना. आणि जर बघायला गेलं आता तर ऑन एन ॲव्हरेज kids spend 3 hours on phone, and out of that 3 hours 2.5 hours are on non-productive apps. So as a parent everyone thinks okay, काय करायचं आता ह्या मुलाला किंवा मुलीला पॉझिटिव्हली एंगेज कसा करायचं. एक्सक्यूज मी. तर आम्ही त्या दृष्टीने एक नवीन कन्सेप्ट चालू केली, रिक्रिएशनल गेम्स डे, की जिथे तुम्ही सगळे एकत्र या आणि आपण गेम्स खेळू वेगवेगळे, आणि त्याच्यात आपल्या मुलांना एक्सपोज करू त्या गेम्सला, की जेणेकरून दे विल आयदर फॉलो ऑर दे विल नॉट फॉलो, बट ऍटलीस्ट दे नो व्हॉट दोज गेम्स आर. आणि रिक्रिएशनल गेम्स आम्ही 2014-15 ला केला. त्याच्यात HSSच्या लोकांनी येऊन भयंकर मदत केली. आता हे जेव्हा आम्ही म्हणतो की आम्हाला नवीन सेंटर ओपन करायचंय, तेव्हा ऍटलीस्ट एखाद दुसरा HSSचा माणूस येतो, म्हणतो ओके मी तुम्हाला ह्या 2-3 गोष्टीत मदत करतो. इंडियन कॉन्सुलेट, वी आर व्हेरी थँकफुल टू गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि इंडियन कॉन्सुलेट ऑफ न्यूयॉर्क. जेव्हा आम्ही चालू केलं तेव्हा ज्ञानेश्वर मोये सर होते कॉन्सुलेट जनरल, आणि त्यांनी आम्हाला काही प्रॉमिनंट पर्सनॅलिटीज बरोबर इंट्रोडक्शन करून दिला. आणि ते म्हटले यू नीड लिगल व्हेटरन्स, यू नीड Indians who are very prominent in New York and who will help you grow this organization. आणि आम्ही त्या पद्धतीने नेटवर्किंग केलं. अनफॉर्च्युनेटली ते झालं नाही, त्याच्याही वेगळ्या स्टोरीज आहेत, पण त्यांनी मदत केली. आता ह्या वर्षी इंडियन कॉन्सुलेटने आम्हाला 10 मल्लखांब डोनेट केलेत. म्हणजे एक डेटा पॉइंट जर द्यायचा झाला तर डोर टू डोर डिलिव्हरी जर आपण म्हटलं तर $60,000
त्याची ॲपरेटस त्यांनी आम्हाला डोनेट म्हणून केली आहे विथ ट्रस्टिंग ऑन अस. अमेरिकन मेंटॅलिटीचं म्हणायला गेलं तर दे नो व्हॉट मल्लखांब इज. दिस इज द एज ऑफ सोशल मीडिया, फेसबुक, युट्यूब वरती हे सगळं आहे. फक्त त्यांना हे माहित नव्हतं की आम्ही एक्झिस्ट करतो इथे, आणि त्यांना त्यांचे व्ह्यूज, त्यांचे ट्रेनिंग मेथड आम्ही अडॉप्ट करून ते घेऊन जाऊ शकतो. दुसरा चॅलेंज आला की अरे पोल मलखांब जो आहे तो आपण शॉर्ट्स वरती खेळतो. मग तो मुलींना शिकवायचा असेल तर कसं करायला लागेल, मग आम्हाला ती मॉडिफिकेशन करायला लागली. मग आम्ही जिम्नास्टिक्सचे काही कॉस्ट्युम्स असतात ते ट्राय केले. इट्स वर्क रिअली वेल. त्याच्यात थोडेफार डिसएडव्हान्टेजेस असतात की अंडर आर्म बॅलन्स किंवा अंडर आर्म ग्रीपची लागते, ती नाही येऊ शकत. पण 98% ऑफ द स्किल्स कॅन बी परफॉर्म विथ दॅट ड्रेस, आणि वी अडॉप्टेड दॅट. एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे मी एका फ्रेंच माणसाला शिकवत होतो, आणि तो म्हटलं की अरे मला एखाद्या उडीचं नाव सांग. म्हणजे उडीचं नाव सांगितलं खडीसाप. तर एखाद्या फ्रेंच माणसाला ते समजायला अवघड जातं. मग वी ट्राय टू अडॉप्ट अ नेमिंग कन्व्हेन्शन की जे इंग्लिश फ्रेंडली असेल, की स्टँडिंग कॅच. पण मग काय व्हायला लागलं की तो खूप ओपन माइंडेड होता, आणि तो म्हटला की अरे तू असं नको करू. त्याची जी ओरिजिनॅलिटी आहे तुम्ही ती ठेवा तुमच्या अभ्यासक्रमात. आणि तुम्ही खडीझाप म्हणत असेल तर खडीझापच ठेवा. फक्त जेव्हा तुम्ही लिहाल तेव्हा 3 फॉर्म मध्ये लिहा, की खडीझाप देवनागरी लिपीमध्ये, खडीझाप देवनागरी लिपी ट्रान्सलेटेड इन टू इंग्लिश, आणि तुमचं इंग्लिश व्हर्जन. म्हणजे जेव्हा आमच्या करिक्युलम मध्ये जाल तेव्हा खडीझाप असं मराठीत दिसेल, खडीझाप असं लिहिलेलं इंग्लिश मध्ये दिसेल, आणि स्टँडिंग कॅच असं दिसेल. मग दॅट हेल्प अस स्केल अप अ लॉट. कारण एखादा आफ्रिकन मुलगा किंवा मुलगी असेल, आय एम नॉट जजिंग एनी रेस, पण जस्ट टू गिव्ह यू एक्झाम्पल, तर त्याला सांगितलं आकर्ण धनुरासन, तर म्हणेल व्हॉट इज धिस. म्हणजे त्याला आता लँग्वेजचे लेसन्स घेऊ का मलखांबचे लेसन्स घेऊ. त्यामुळे आम्ही ते नेमिंग कन्व्हेन्शन 3 फॉर्म्स मध्ये केलं, आणि वी डेफिनेटली सक्सिडेड इन दॅट ऑल्सो. त्यामुळे डेफिनेटली दोज आर द टाइप्स ऑफ हेल्प वी गॉट फ्रॉम डिफरंट ऑर्गनायझेशन्स, आणि म्हणूनच मी म्हणतो वी आर कम्युनिटी बेस्ड ऑर्गनायझेशन. वाव, खरंच तुमच्या प्रत्येक जितकी जास्त माहिती कळते तितकं अजूनच ते इम्प्रेसिव्ह वाटतंय. आणि तुम्ही म्हटलात तसं तुमची बायको प्रज्ञा ती सुद्धा तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे साथ देते, ती पण शिकवते. तर तिचंही अभिनंदन या सगळ्या एफर्टसाठी. तर आपण पुन्हा एकदा मल्लखांब खेळाच्या टेक्निककडे येऊया. तर या पॅन्डेमिकमुळे खूप लोक योगा करायला लागलेत आता. आणि काही अंशी योगा आणि मल्लखांब यांच्यात खूप साम्य आहे. पण मल्लखांब अजून जास्त इंटेन्स आहे किंवा अजून जास्त रिस्की म्हणू शकतो आपण. त्याच्यात बॅलन्स खूप महत्वाचा आहे. तर मल्लखांब करताना कुठल्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते, किंवा असं वय म्हणजे मोठ्या माणसांना करता येतो का, किंवा वजन म्हणजे की बारीकच माणसं करू शकतात का, किंवा मल्लखांब शिकू शकणाऱ्या नवीन मुलांना काय काय सांगाल? डेफिनेटली. योगा आणि मलखांबची कंपॅरिझन थोडीशी मला नाही पटत. त्याचं कारण आहे की योगा इज व्हेरी लार्ज, आणि त्याचा फिजिकल आस्पेक्ट इज डेफिनेटली रेप्लिकेटेड इन मल्लखांब, पण त्याचा जो मेंटल फिलॉसॉफिकल अप्रोच आहे इट इज व्हेरी डीप अँड थरो. नन ऑफ द स्पोर्ट्स कॅन रेप्लिकेट इट. आय ऍडमिट इट, आय हायली रिस्पेक्ट दॅट आस्पेक्ट, आय प्रमोट मेडिटेशन आणि योगा प्रॅक्टिसेस. पण फिजिकल आस्पेक्ट डेफिनेटली खूप साम्य आहे. आम्ही ते खूप रेप्लिकेट करायचा प्रयत्न करतो, आणि असे रूल्स असे स्पेसिफिक काही नाहीये टार्गेटेड. माझ्याकडे 2 जण आहेत. एक जण जयदेवन आत्ता, यू मे हॅव सीन इन सम ऑफ द व्हिडिओज. ही स्टार्टेड मल्लखांब ऍट द एज ऑफ 40 or 42, आणि तो आता ऍक्टिव्हली ही इज इन टू टीचिंग. ही कम्प्लिटली हँडल्स वन ऑफ द बॅचेस. एक जण जी आहे ती आफ्रिकन आहे. शी हॅड हर 3rd प्रेग्नन्सी. शी वॉज इन टू पोल डान्सिंग, आणि शी सेड मलखांब आय लव्ह इट, आय वॉन्ट टू लर्न इट. हर वेट इज वे मोर दॅन व्हॉट आय हॅव. पण देर आर मेथड्स टू डू इट. आमचा करिक्युलम आता त्याला टेलर्ड नाहीये, कारण दॅट इज अ व्हेरी स्मॉल सेगमेंट वी मे बी टार्गेटिंग, अँड cost benefit is disproportionate. We will have to spend a lot of time in creating customized curriculum for a specific segment, targeted segment. पण एखादा स्पेशलिस्ट कोच पुढे येऊन हे डेफिनेटली करू शकतो काम. एखादा मुलगा किंवा मुलगी
चपळ असतील तर त्याला काय शिकवायचं आहे, जाड असेल तर त्याला कसं ट्रेनिंग द्यायचं आहे, मग त्या ट्रेनिंग मध्ये कुठल्या उड्या करता येतील, कुठल्या उड्या शिकवता येतील. कारण मग कसं होतं की वॉर्मअप म्हणजे एक गोष्ट सांगायची झाली तर विच इज अवर स्ट्रॉंगेस्ट मसल इन अवर बॉडी इज अवर लेग्स, कारण वी आर ऑलवेज स्टँडिंग ऑन द लेग. वॉर्मअप करताना ऑलवेज स्टार्ट फ्रॉम टो टू हेड. आणि जर तुम्ही बघितलं कधी कोणाला सांगितलं वॉर्मअप चालू करा तर तो नेक रोटेशननी सुरुवात करतो. नो, बट दॅट इज रॉंग. मग म्हणजे हे रिलिव्हंट कसं आहे या डिस्कशन मध्ये, एखादा मुलगा जाड असेल तर त्याचा कुठला मसल स्ट्रॉंग आहे, ऑलवेज स्टार्ट फ्रॉम दॅट स्किल. तो जेव्हा मसल अजून स्ट्रॉंगर होईल तेव्हा त्याच्याशी असोसिएटेड मसल अजून स्ट्रॉंगर होतील, एजाईल होतील. मग कंटिन्यू टू इलॅबरेट ऑन दॅट. मग दुसरं झालं की ओके, माझ्या मुलाला खूप अलर्जीज आहेत, त्याला काही इकडे तिकडे गेल्यानंतर खूप दम लागतो, तर हाऊ टू डील विथ दॅट. येस, वी हॅव अ सोल्युशन इन प्लेस, पण दिस इज स्पेशलिस्ट नॉलेज. आय एम हॅपी टू शेअर ऑन एनी अदर प्लॅटफॉर्म. कारण मग आपण कसं म्हणतो की अरे ह्या मुलाला किंवा मुलीला दम लागतोय, ह्याला कसं करता येईल आपल्याला हँडल, हा मुलगा किंवा मुलगी जाड आहे, याचं ताकद कमी आहे. पण हे सगळे स्पेशलिस्ट झाले. हा अप्रोच आपण इम्प्लिमेंट करू शकतो, पण 85% ऑफ द पॉप्युलेशन इज जनरल पॉप्युलेशन हु वॉन्ट टू टेक मल्लखांब करिक्युलम अँड इम्प्लिमेंट इट. कॉम्पिटिशनच्या दृष्टीने देर आर रिक्वायरमेंट्स. वी आर डिफायनिंग कोड ऑफ पॉइंट्स फॉर वर्ल्ड चॅम्पियनशिप. त्याच्यात आमचा विचार असा आहे की ज्या कंट्रीज मध्ये आता ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करत नाहीयेत, त्यांना फक्त तोंड ओळख आहे, तशा लोकांना इंडिया किंवा युएसच्या ऍथलीट्स बरोबर कम्पीट करायला लावणं ही चुकीची कंपॅरिझन होईल. दॅट विल नॉट बी ऍपल टू ऍपल कंपॅरिझन. त्यामुळे आम्ही एक लॉंग सेट आणि शॉर्ट सेट अशा 2 रिक्वायरमेंट्स ठेवल्या आहेत. मग त्याच्यात बेसिक, ऍडव्हान्स आणि इंटरमिजिएट स्किल्स असं त्याचे डेफिनेशन चालू आहेत. त्याचंही एक वेगळं बुक आहे, इट इज डिफरंट दॅन करिक्युलम. एक्सलन्स मिळवण्याकरता डेफिनेटली स्किल म्हणजे एक स्पेशलाइज ट्रेनिंग लागतं, एक डिसिप्लिन लागते लाईफमध्ये, आणि सपोर्टिंग पॅरेंट्स, सपोर्टिंग फ्रेंड्स लागतात. मग इट स्टार्ट विथ किती वाजता उठला, किती वाजता झोपला, काय खाल्लं, काय प्यायलं, किती तास फ्लेक्झिबिलिटी ट्रेनिंग घेतलं, किती तास स्टॅमिना ट्रेनिंग घेतलं, काय फ्रिक्वेन्सीनी हे केलं. कारण जनरली काय होतं की म्हणजे एखादा मसल ग्रुपला जर आपण खूप रिगरस ट्रेनिंग दिलं तर दॅट मसल रिक्वायर 48 hours टू रिकव्हर. म्हणजे यू जनरली डोंट ट्रेन दॅट मसल अगेन इन दॅट 48 hours. कारण मसल्स ते कॉम्पॅक्ट होतात, कॉन्ट्रॅक्ट होतात आणि ते एक्सपॅन्ड व्हायला लागतात. यू नीड टू गिव्ह दॅट मच टाइम. त्यामुळे एक्सलन्स मिळवण्याकरता खूप वेगळी डिसिप्लिन लागते, विच इज नॉट कव्हर्ड इन दॅट करिक्युलम. मस्त मस्त. सो म्हणजे अर्थातच लाईक रोप मलखांब शिकायला वयाची मर्यादा नाही, किंवा आपण जसं तुम्ही आता सांगितलं की जाड बारीक असं पण काही मॅटर करत नाही कुठल्याही वयात, आणि तुम्ही सुरू करू शकता. आणि ऑफकोर्स प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, आणि हार्डवर्क इज इम्पॉर्टंट. तर जसं म्हणजे मला हा प्रश्न होता की इतर खेळांची आपण प्रॅक्टिस जशी घरी केली जाते, लाईक आपण जसं घरी योगा प्रॅक्टिस करतो, प्लस आता सध्या एक फॅड आहे की एरियल योगा, ते पण फार पॉप्युलर झालंय. तर त्याचं सेटअप जे आहे ते घरी आपल्याला करता येतं, लाईक ऑनलाईन आपण घेऊन घरी पण आपण असेंबल करू शकतो ते सगळं. तर असंच म्हणजे जसं आता आपण ठरवलं की रोप मलखांब पण आपण प्रॅक्टिस करायचं, लाईक 4-5 मुलांना घेऊन किंवा ग्रुपला घेऊन, तर इज इट पॉसिबल की आपण पण असं घरी करू शकतो, लाईक जसं ट्रॅपिज वगैरे सेट करतो तसं आपण रोप मलखांबचं पण किंवा मल्लखांबचं पण आपण सेट करू शकतो? हो, डेफिनेटली. अँड आय विल हेल्प यू. नक्कीच त्याचं कारण नक्कीच. असं आहे की गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इज गिव्हिंग स्ट्रॉंग बॅकिंग, आणि आवर व्हॉलेंटियर्स आर too much into it and aligned to our vision mission. We have created it together. 2 गोष्टी आहेत. मलखांब तयार करायचा असेल तर मलखांबला लागणारं लाकूड US मध्ये मिळत नाही. आम्ही रोज प्लॅंक वूडनी सुरुवात केली. एक व्हॉलेंटियर आहे, त्यांनी लेथ मशीन विकत घेतलं मलखांब मॅन्युफॅक्चर करायला, टू रिड्यूस द कॉस्ट ऑफ मलखांब इन द US. आणि तो बेसिक स्किल्स करता डेफिनेटली चांगला आहे. $500 ते $600 कॉस्ट येते मॅन्युफॅक्चरिंगची. इट कॅन बी शिप्ड. शिपिंग फ्रॉम ईस्ट कोस्ट टू वेस्ट कोस्ट इज मॅक्सिमम लाईक $300. $700 मध्ये मलखांब तयार होऊ शकतो. वी आर इन अ पोझिशन की जिथे आम्ही ही कॉस्ट पिकअप करू शकतो.
आत्ताच रिसेंटली गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने आम्हाला 10 इन्स्ट्रुमेंट दिलेत. दे आर इन आवर गराजेस. वी आर लुकिंग फॉर राईट प्लेस, राईट पीपल टू वर्क विथ. वी कॅन गिव्ह देम. इट कॅन बी प्रॅक्टिस्ड इन गराज. सो टिपिकली 8 ते 10 फूट मल्लखांब असतो. आम्ही रेकमेंड करतो की स्टार्ट विथ 4 फीट 5 फीट टॉल पोल, की ज्याच्यात आपल्याला कळेल की इंजुरीज किती येत आहेत, त्याच्यानंतर वेअर अँड टेअर किती होतं स्किनचं किंवा बोन्सचं, टिश्यूज, मसल्सचं. आणि मग इफ यू कॅन टेक दॅट those injuries, that rigor for 5-6 months, then I think you are ready for the next level, which is 8 फूट पोल किंवा 10 फूट पोल. त्याच्यात सेफ्टी मॅट्सही आल्या, त्याच्यात करिक्युलम आला, त्याच्यात लागणारं आजूबाजूचे सेफ्टी नेटवर्क आलं. 4-5 लोक मिळून जर एखादं मलखांब चालू करू शकत असतील त्यांच्या गराजमध्ये किंवा कुठेही, तर वी कॅन गिव्ह देम मल्लखांब विथ अ प्रॉमिस दॅट यू विल कंटिन्यू आवर जर्नी, कंटिन्यू टू रिमेन अलाइन्ड with our mission and mission statement. It will definitely give you exercises. I am ready to work with that group to create a customized curriculum for that group. Similarities and differences between yoga exist, will continue to evolve. Yoga will continue to evolve our own ways. And I urge people from this group to come forward. आणि जर तुम्हाला इंटरेस्ट असेल, तुम्ही कुठल्या दुसऱ्या खेळात प्रावीण्य संपादन केलं असेल, बेसिक स्ट्रेंथ, स्ट्रेचिंग, स्टॅमिना असेल, तर आय विल बी मोर दॅन हॅपी टू डोनेट अ मल्लखांब टू DC एरिया. आय एम हॅपी टू इन्क्लूड यू इन लायबिलिटी इन्शुरन्स. आय एम हॅपी टू इन्क्लूड यू इन कोचेस ग्रुप, की जिथे एक कंटिन्युअन्स राहील, की बाबा तुम्हाला काही डिफिकल्टी झाल्या तर वी कॅन ब्रिंग आवर एक्सपिरियन्स. वी हॅव कनेक्ट्स इन Washington DC volunteers group. Obviously, I'm counting on MKM without asking to extend your support. But please come forward. Let MKM team know if you are interested, and we'll work together to start a new center in Washington DC area. Please. Wow. So, Sorry, before we go there, I have a very specific target for DC area. Guys, you have a White House there, and I know there are a lot of Indian events happen there. If you are the first ones, probably you will do Mallakhambh in White House. That will be the first one for Mallakhambh Federation USA. That's your target. खूपच छान आणि खूप इन्स्पायरिंग. आय एम शुअर कोणीतरी म्हणजे पीपल विल थिंक ओव्हर इट आणि नक्कीच तुम्हाला कॉन्टॅक्ट करू आम्ही. तर तुम्ही आता सध्या ही मल्लखांब फेडरेशन न्यू जर्सीत सुरू केली, तर इतर कुठल्या राज्यांमध्ये आहे मल्लखांब शिकवला जातो का अमेरिकेमध्ये आणि इतर देशांमध्ये, व्यतिरिक्त आणि ऑफकोर्स भारताव्यतिरिक्त? मी बघितलं मगाशी तुमच्या प्रोमोमध्ये बरेच देश इन्व्हॉल्ड होते, तर तसे त्या सगळ्या देशांमध्ये त्या प्रमाणात फेडरेशन आहे का किंवा असे इनिशिएटिव्ह घेतले जात आहेत का? इनिशिएटिव्ह डेफिनेटली घेतले जात आहेत. फेडरेशन मोस्टली 4 ते 5 देशातच आहेत आणि तिथले लोकल लॉज वी नीड टू स्टडी. आता पोलंडशी मी आज बोलत होतो, तर पोलंडमध्ये आपण फेडरेशन चालू करू शकतो, पण पोलंड लॉज डझंट अलाउ टू यूज वर्ड फेडरेशन, सो वी हॅव टू वर्क अराउंड दॅट लॉ. सिंगापूरमध्ये ते म्हणतात की नॉट फॉर प्रॉफिट तुम्ही नाही चालू करू शकत, प्रोव्हायडेड त्यांचे 3 क्रायटेरिया आहेत. त्यामुळे तिथे मोस्ट लाईकली आपल्याला एक प्रायव्हेट स्मॉल बिझनेस चालू करायला लागेल आणि त्याला नाव द्यायला लागेल मल्लखांब फेडरेशन सिंगापूर. सो असे इनिशिएटिव्ह डेफिनेटली आहेत. आय हॅव ऍक्सेस टू सम ऑफ द अटर्नीज हू हॅव ग्लोबल नॉलेज. आय एम ट्राइंग टू एनेबल देम ॲज मच ॲज पॉसिबल. ॲज फार ॲज पीपल आर कन्सर्न लाईक यू अँड मी, they are continuing their journey to spread the word. मल्लखांबचा जेवढा प्रचार प्रसार करता येणं शक्य आहे तेवढा ते करतायत. अमेरिकेत न्यू जर्सी मध्ये आहेत ते चॅप्टर, कनेक्टिकट मध्ये आहे, मिशिगन मध्ये आता आम्ही मिशिगन नाही, मॅसेच्युसेट्स मध्ये चालू करतोय, मिशिगन मध्ये आहे, पेनसिल्व्हेनियात आहे, साऊथ कॅलिफोर्नियात लॉस एंजलिसला आहे, सॅन होजीला आता आम्ही चालू करत आहोत आयदर जून मध्ये किंवा सप्टेंबर मध्ये. आणि वी हॅव अ टार्गेट की जिथे 500,000 पेक्षा जास्त इंडियन पॉप्युलेशन आहे तिथे सगळीकडे मल्लखांब असायला पाहिजे. दॅट्स आवर वन ऑफ द टार्गेट लाईन. सो त्याच्यात आलं ह्युस्टन, की जिथे 5 लाखापेक्षा जास्त इंडियन्स आहेत. नॉर्थ कॅरोलिनामध्ये पॉप्युलेशन वाढतंय.
मिडवेस्टला गेलो तर नेवाडामध्ये बऱ्यापैकी इंडियन पॉप्युलेशन आहे. सो ऑल दीज स्टेट्स आर ऑन अवर रेडार, बट so far we are not successful to open them, but we are definitely tracking our journey onto that. We are extending our uh, best practices to other countries also: Canada, Poland, Japan and Singapore. We are in active dialogue with them. Recently, because of second world championship, डिस्कशन चालू झालेत की जिथे युके आणि फ्रान्सच्या लोकांनाही मदत पाहिजे, आणि वी विल हेल्प देम टू द बेस्ट ऑफ आवर ॲबिलिटीज. खूपच म्हणजे छान आणि वर्ल्ड वाईड प्रसार होतोय रोप मलखांबचा ऐकून फारच छान वाटतंय. तर म्हणजे आता जसं तुमच्या बोलण्यात बऱ्याच स्टेट्स बद्दल ऐकलं आणि देशांबद्दल ऐकलं, तर ऑफकोर्स आता आपण जसा उल्लेख केला की व्हाईट हाऊस समोर पण परफॉर्म करण्याचं स्वप्न आहे किंवा करता येऊ शकेल. तर वॉशिंग्टन DC मध्ये म्हणजे जसं ह्या वर्षी और पुढच्या वर्षी तुमचा असा काही प्लॅन आहे का तुमच्या टीमचा की वर्कशॉप घेऊन यायचं और सेशन्स घेऊन यायचे आणि कुठल्या फेस्टिवल मध्ये किंवा MKMच्या कुठल्या इव्हेंट्स मध्ये असं पुढे काही प्लॅन आहे का तुमचा असा? तुमच्या डोक्यात काही असेल तर वी आर हॅपी टू हिअर दॅट. पण ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम आम्हाला काय लक्षात आलं की पुटिंग आवर रिसोर्सेस, अँड व्हेन आय से रिसोर्सेस आय टॅक इट टू टाइम, एफर्ट आणि मनी. Any of these three are our resources and we have to be very conscious spending them. That may not be fetching us good results, कारण मग लोकांना वाटतं की अरे यू आर ट्राइंग टू सेल मी समथिंग, आणि जेव्हा इट कम्स टू सेल people like to walk back saying, oh no, ठीक आहे, I'm not really interested. So we have to take a very cautious approach की the collaboration promote होतं, आणि we have to go in 3 steps. पहिली स्टेप जी आहे ती अवेअरनेस, क्रिएट अ लोकल अवेअरनेस, किंवा मलखांब बद्दल माहिती पाहिजे ऍटलीस्ट 50-100 लोकांना. दे बाय इन किंवा हा मलखांब इज रिअली समथिंग दॅट आय कॅन असोशिएट माय सेल्फ विथ, की ज्याला म्हणतो मी स्टेप 1 इज अवेअरनेस. स्टेप 2 इज एखादा कॅम्प घ्यायचा, वर्कशॉप घ्यायचं, एक्सपोज देम, इन्व्हाइट people who are already aware into that workshop आणि कॅम्प, आणि त्यांना बेसिक 10-15 स्किल शिकवायचे. मग तेव्हा खरं कळतं की बाबा इंटरेस्ट आहे का नुसतंच लोक टाळ्या वाजवतात आणि घरी जातात. मग दॅट बिकम्स लेव्हल 2 की हा मला माहितीये 10-15 मुलं किंवा मुली डेफिनेटली जॉईन होतील. आणि मग थर्ड स्टेप येतं की एक सेंटर चालू करायचं की जिथे एक दिवस आठवड्यातनं 2 ते 3 तास ट्रेनिंग दिलं जातं, आणि मग त्यांचा एक करिक्युलम आहे, एक इव्हॅल्युएशन आहे, कॉम्पिटिशन्स आहेत, आणि मग त्या मुलांना किंवा मुलींना त्याचा एक स्पेसिफिक डिलिव्हरेबल परत दिलं जातं मुलांना किंवा मुलींना. म्हणजे टूथपेस्ट इज वन ऑफ द बेस्ट एक्झाम्पल्स, की टूथपेस्ट जर खरेदी करायची असेल तर 2 लोकांना आपल्याला कन्व्हिन्स करायला लागतं. एक तर पॅरेंट्स, दे शुड बी कन्व्हिन्स, आणि टेस्ट वाईज किड्स शुड बी कन्व्हिन्स. मलखांब इज ऑल्सो इन द सेम बोट, की parents should be convinced and kids should be also convinced. That becomes step 3. आम्हाला आवडेल DC मध्ये यायला. अवेअरनेस, आपला जो टॉक शो चालू आहे आता, तुम्हाला त्याचा फीडबॅक कळेल काय आहे काय नाही, लोकांना आवडतंय नाही आवडतंय मलखांब. स्टेप 2, I will again rely on you to organize something like a camp, a demonstration or a workshop there, and we'll go from there. शुअर नक्कीच. आम्ही नक्कीच ह्याबद्दल नक्कीच आमच्याकडून काहीतरी तुम्हाला मिळू शकेल सपोर्ट. तर आता इथे जनरली शाळांमध्ये जशा कॉम्पिटिशन्स असतात किंवा इव्हन सगळ्या स्पोर्ट्समध्ये कॉम्पिटिशन्स असतात, इंटर कॉलेजिएट किंवा इंटर स्कूल, रिजनल आणि अशा कॉम्पिटिशन्स काउंटी वाईड. तर तशा मल्लखांबसाठी काही कॉम्पिटिशन सुरू झाल्यात का इथे अमेरिकेमध्ये? आता ते वर्ल्ड चॅम्पियनशिप तर आहेच किंवा ऑलिम्पिकमध्ये जाण्याचं स्वप्न सुद्धा आहे, पण आता लोकल लेव्हलला काही कॉम्पिटिशन्स आहेत का ज्याच्यात मुलं भाग घेऊ शकतात? ऍज पार्ट ऑफ आवर प्रॅक्टिस आम्ही दरवर्षी ऑक्टोबरला दसऱ्याच्या दिवशी, म्हणजे जो काही वीकेंड येईल आजूबाजूचा, तेव्हा अॅन्युअल इव्हॅल्युएशन घेतो. ऑल द स्टुडंट्स, लेट इट बी किड्स ऑर ऍडल्ट्स, दे हॅव टू अपियर फॉर दिस इव्हॅल्युएशन. जजेस जे असतात ते टीचर्स नसतात, कारण देयर इज अ कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट. मी जर एखाद्या मुलाला किंवा मुलीला शिकवत असेल तर आय कम अप विथ सम बायस, आणि हे ह्युमन टेंडन्सी आहे. पण जे जजेस असतात ते कोणाला शिकवत नाही, ते फक्त येतात, जजिंग करतात आणि जातात.
आणि ते जजेस आहेत ते सर्टिफाईड जजेस आहेत. ऍज पर आवर कोड ऑफ पॉइंट एव्हरीथिंग इज इन टू प्रोसेस. आणि त्या पद्धतीने त्यांना प्रोग्रेशन करणं गरजेचं आहे. आणि एखादा मुलगा किंवा मुलगी जर ते प्रोग्रेशन करू शकत नसेल तर आम्ही त्यांच्या पॅरेंट्सला ऑलरेडी सांगतो जून जुलैमध्ये सेंग की मला नाही वाटत हे प्रोग्रेशन पॉसिबल होईल, त्यामुळे यू नीड टू पुट मोर एफर्ट्स इन प्रॅक्टिस. आणि काही केसेसमध्ये आम्ही त्यांना ते प्रिमायसेस फ्री ऑफ कॉस्ट ही उघडून देतो, प्रोव्हाइडेड वी सी दॅट कमिटमेंट कमिंग फ्रॉम स्टुडंट अँड फ्रॉम पॅरेंट्स. त्यामुळे हा इव्हॅल्युएशन हा पहिला मुद्दा झाला की जे आम्ही कॉम्पिटिशन म्हणूनच समजतो. त्याच्यात पहिला दुसरा तिसरा कोणी येत नाही जात नाही, पण तुम्हाला प्रोग्रेशन करणं गरजेचं आहे. काही कॉम्पिटिशन्स आहेत की ज्या नॅशनल लेवलला आहेत, युएस मध्ये इंटरनॅशनल लेवलला आहेत, तिथे आम्ही पार्टिसिपेट केलं. पण अनफॉर्च्युनेटली असं झालं की पॅन्डेमिक चालू झालं. वेस्ट कोस्ट एरियल आर्ट्स म्हणून एक कॉम्पिटिशन असते नॅशनल लेवल, आणि त्याच्यात डिफरंट टाइप्स ऑफ स्पोर्ट्स कॅन पार्टिसिपेट. एरियल सिल्क, योगा विच इज इटालियन, रोप, मल्लखांब. आणि त्याच्यात माझी स्टुडंट पहिली लागली. आणि पहिली आणि दुसऱ्या 0.5 0.6चा डिफरन्स होता. म्हणजे ते कॉम्पिटिशनही नव्हती आय विल से, कारण कॉम्पिटिशन म्हणजे अगदी स्मॉल मार्जिनचा फरक असायला पाहिजे. आम्हाला मेक्सिकोमध्ये बोलवलं होतं. जसजसे आता पॅन्डेमिक जाईल तशी आमची मुलं तयार आहेत. आम्हाला टॅलेंट शोज मधनं इन्व्हिटेशन आलं होतं 2014ला. लिटिल बिग शॉर्ट्स म्हणून एक सिरियल आहे, एलन डिग्रे का जी बाई आहे ती ऑर्गनाईज करते. स्टीव्ह हार्वेच्या शो मध्ये आम्हाला इन्व्हिटेशन आलं होतं, अमेरिकाज गॉट टॅलेंट मध्ये आलं होतं. पण आमची मुलं तयार नव्हती 2014-15ला. पण आज गोष्ट खूप वेगळी आहे. आज माझ्याकडे 10 मुलं तयार आहेत की जी इंटरनॅशनल कॉम्पिटिशन्स मध्ये पार्टिसिपेट करू शकतील. वी आर जस्ट वेटिंग फॉर पॅन्डेमिक टू गेट ओव्हर. आणि दे आर प्रिपेअर्ड द नेक्स्ट डे. वाव वाव, कमेंडेबल. म्हणजे मल्लखांबची ही भरारी वर्ल्ड वाईड फारच कमेंडेबल, लाईक अमेझिंग. तर म्हणजे आम्हाला हा प्रश्न आहे की लाईक इथून पुढे तुमच्या काय इच्छा आकांक्षा आणि काय स्वप्न आहेत, म्हणजे पुढचे आणखी तुमचे काय प्लॅन्स आहेत? ह्याच्या पुढे प्रोग्रेशन मलखांबा करता हे खूप लिनियर असणार आहे. आम्ही जे केलेलं आहे ते रिप्लिकेट करू, आपण अजून सेंटर्स ओपन करू. पण दॅट विल लीड टू वन पाथ. पाथ 1 इज वर्ल्ड चॅम्पियनशिप घेणे, 3 वर्ल्ड चॅम्पियनशिप्स घेणे, IOC ला ऍप्लिकेशन टाकणे आणि ऑलिम्पिक्स मध्ये जाणे. पण दुसरा आस्पेक्ट असा आहे की ओके आपण हे सगळं केलं, पण आता आपल्याकडे इन्स्टिट्यूट्स आहेत की ज्या अमेरिकेतल्या प्रत्येक शहरात आहेत की जिथे 5 लाखापेक्षा जास्त भारतीय नागरिक आहेत आणि ते सपोर्ट करतात आपल्या व्हिजनला, मिशनला. तर कॅन वी यूज दॅट अँड इंट्रोड्यूस इंडियन गेम्स लाईक कबड्डी, खो खो अँड मेक अ मेजर लीग, काइंड ऑफ अ स्कूल ऑफ इंडियन गेम्स, असं आम्हाला चालू करायला आवडेल, की जी आमची दुसरी आकांक्षा आहे. तिसरी पण जी खूप लॉंग टर्म आहे, YMCA आणि JCC आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण कॅन वी कम्पीट विथ दीज गाईज? कॅन वी बाय अवर ओन प्रिमायसेस की जिथे हे स्कूल ऑफ इंडियन गेम्स कॅन बी मूव्ड, अँड कॅन वी बी समथिंग लाईक Indian Youth Sports Association, and can we support that? That is our very long-term goal. So those are 3 progressions in which we are moving forward. वाव, खूप खूप मस्त. आणि तुम्हाला तुमच्या पुढच्या सगळ्या प्रयत्नांसाठी खूप खूप शुभेच्छा. तर आता आमचे प्रश्न जे विचारायचे होते किंवा आमच्या गप्पा आता जवळजवळ संपत आल्यात, आणि लोकांनी खूप चांगला प्रतिसाद दिलाय, लोकांना खूप आवडलंय. आणि जर चॅटमध्ये बघितलं तर इतके सगळे कौतुकाच्या कॉमेंट्स आहेत. सगळ्यांना तुमच्या हार्डवर्कचं, मेहनतीची खूप सगळ्यांनी प्रशंसा केली आहे. तुमच्या मॅनेजमेंट स्किल्स बद्दल लोकांनी कौतुक केलंय, आणि शिवाय मल्लखांब बद्दल जे त्यांना माहिती कळली त्याचा खरंच सगळ्यांना खूप आनंद झालाय आणि खूप ऍप्रिशिएट केलंय सगळ्यांनी. तर आता आपण प्रश्न उत्तर, लोकांनी काही प्रश्न विचारलेत तर आपण त्यांच्याकडे वळूया. तर पहिला प्रश्न शिरीष बेंद्रे यांनी विचारलाय. त्यांनी लिहिलंय की इंग्लिशमध्ये प्रश्न आहे, त्यामुळे मी इंग्लिशमध्येच वाचते. हाऊ मेनी आवर्स ऑफ प्रॅक्टिस इज एक्सपेक्टेड? व्हॉट आर द लेवल्स ऑफ एक्सपर्टीज दॅट अ प्लेयर हॅज टू क्लाइम्ब? आय थिंक ह्याचं तुम्ही ऑलरेडी आपल्या बोलता बोलता झालंय कव्हर.
आणि हाऊ मेनी किड्स इन USA आर पार्टिसिपेटिंग इन मल्लखांब? In USA, there are approximately 300 students who are taking regular classes. म्हणजे वीकली 300 मुलांना आम्ही टीच करतो. दॅट इज अ व्हेरी स्ट्रेट मॅट्रिक. प्रोग्रेशन वाईज आय थिंक लेव्हल 1 कम्प्लीट करायला 6 ते 9 महिन्याचा कालावधी चांगला आहे टू कम्प्लीट लेव्हल 1 अँड मूव्ह टू लेव्हल 2. आणि मग तो कालावधी वाढत जातो. लेव्हल 2 कम्प्लीट करायला साधारणतः 1 ते 1.25 वर्ष लागतं. लेव्हल 3 कम्प्लीट करायला 1.5 ते 2 वर्ष लागतात. लेव्हल 4 कम्प्लीट करायला 2 ते 2.5 वर्ष लागतात. कारण ते स्किल्स खरंच खूप हार्ड होत जातात. आणि टू परफेक्ट द आर्ट यू नीड टू पुट इन मोर नंबर ऑफ प्रॅक्टिसेस. आणि लेव्हल 5 इज व्हेरी डिफिकल्ट विच टेक्स अप्रॉक्सिमेटली 3 years टू कम्प्लीट. ओके. खरंच मेहनतीचं काम आहे आणि तेवढं डेडिकेशन अपेक्षित आहे मुलांकडून सुद्धा. बरोबर. बरोबर. तर आता मी दुसरा प्रश्न आलाय शर्मिलाचा. मी तो वाचते. व्हेर आर मल्लखांब क्लासेस अँड कोचेस लोकेटेड इन USA? अर्थात तुम्ही सांगितले याबद्दल, पण आणखी सांगू शकता? डेफिनेटली. जे चॅप्टर्स मी जे सांगितले आहेत तिथे तर आहेच आहेत कोचेस, पण काही पॅसिव्ह कोचेस पण आहेत की ज्यांना आपल्याला ऍक्टिव्हेट करता येणं शक्य आहे. ह्युस्टनला काही कोचेसचा सेट आहे. त्याच्यानंतर बॉल्डर कोलोरॅडो मध्ये काही कोचेसचा सेट आहे. बॉस्टन मध्ये काही कोचेसचा सेट आहे की जो आम्ही आता ऍक्टिव्हली इन्व्हेस्टिगेट करतोय. पण अमेरिकन युथ सर्कस असोसिएशन एक आहे ऑर्गनायझेशन की जे अमेरिकेतल्या सगळ्या सर्कस ऑर्गनायझेशन्सला एकत्र घेऊन काम करतात. वी डोंट वॉन्ट टू कन्वर्ट मलखांब इन टू circus, but we can bring those coaches, train them and use them for popularizing Mallakhambh. So we can get those resources readily available. I'm in touch with at least 10 such individuals who are ready to support us away from circus arts into the Mallakhambh Federation USA, taking Mallakhambh as a torch bearer and running with it. So definitely there are a lot many coaches than what we can see. वा वा, नक्की, मस्त. आणि आय एम शुअर जिम्नॅस्टिक्सच्या पण काही मे बी आपल्याला अप्रोच करता येतील. तर पुढचा प्रश्न असा आहे, अभिजित देवधर यांचा आहे. त्यांनी विचारलंय की इन फॉर्मिंग द फेडरेशन हाऊ डिड यू कम अक्रॉस और फाइंड अदर्स हू वेर ऑल्सो डेडिकेटेड टू सपोर्ट द सेम स्पोर्ट अँड वेर इंटरेस्टेड? डेफिनेटली. आय थिंक वी ऑल रिलेट टू स्टोरीज. 2013ला जेव्हा आम्ही मलखांब चालू केला तेव्हा आपल्या समोर जर एखादा गोल नसेल ना तर मग इट बिकम्स अ बोरिंग जर्नी. 2013च्या समर मध्ये MTDC महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचा दिवाळी ॲट टाइम्स स्क्वेअर एक इव्हेंट होता. आणि इट वॉज ऑर्गनाइज्ड बाय वन ऑफ द इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी इन पुणे. लकीली ते मला कळलं 2 months अहेड ऑफ इट. तेव्हा जसं सांगितलं इंडियन कॉन्सुलेट ज्ञानेश्वर मुळे सर होते. त्यांनी आम्हाला टच मध्ये आणून दिलं दोघांना. पण त्याच्या पुढचं ऍक्टिव्ह निगोसिएशन्स आणि डिस्कशन हा भाग होता. त्याच्यात आम्ही त्यांना म्हटलं की अरे तुम्ही मलखांबचे प्लेयर्स घेऊन येत आहे भारतात एखाद 2. आमच्याकडे मलखांब आहे. तुमची आम्ही $2,000 ते $3,000 कॉस्ट वाचवू शकू. ते $3,000 आम्हाला द्या की जेणेकरून आम्हाला आमचं इन्स्ट्रुमेंट वाचवता येईल. म्हणजे तुम्हाला तो एक्स्ट्रा एक्सपेन्स नाहीये. पण तुम्ही $3,000 घालून एक मलखांब आणि एक प्लेअर आणणार. त्याच्याऐवजी तुम्ही $1,000 घाला तर अल्टिमेट प्लेअर आणायला आणि $2,000 आम्हाला द्या की जेणेकरून आम्ही मलखांब विकत घेऊ शकू, गाद्या विकत घेऊ शकू. आणि भयंकर पब्लिसिटी मिळाली आम्हाला टाइम्स स्क्वेअर मध्ये फ्रॉम डिफरंट डायव्हर्सिफाईड ग्रुप्स. आणि दॅट मोटिवेटेड एव्हरीवन. आणि जेव्हा ऑगस्ट आला तेव्हा म्हटलं की अरे आपण फ्रंटयार्ड बॅकयार्ड मध्ये मलखांब नाही शिकवू शकत. वी हॅव टू गेट इन टू इंडोर अरेंजमेंट. पण तेव्हा मी व्हिसावरती होतो तेव्हा मी अपील केलं की आय सी अ ह्यूज बिझनेस केस फॉर अस. वी कॅन क्रिएट अ लेगसी. वी कॅन क्रिएट अ कम्युनिटी बेस्ड ऑर्गनायझेशन. तुमच्याच पैकी जे सिटीजन्स आहेत की जे ग्रीन कार्ड होल्डर्स आहेत ते पुढे या आणि फेडरेशन चालू करा. त्याच्यात राहुल जोशी, महेश वाणी आणि नीरज म्हणून जे आहेत ते पुढे आले. त्यांनी ती फेडरेशन चालू केली. आणि वी सॅट डाऊन टुगेदर. वी क्रिएटेड आवर चार्ट ऑफ रेस्पॉन्सिबिलिटीज आणि वी प्रोग्रेस्ड ऑन दॅट.
आणि मग वी डिफाईन्ड अ गोल. आवर गोल वॉज की आपल्याला स्वतःचे प्रिमायसेस पाहिजे की जिथे रोप मलखांब चालू करता येईल. मग दॅट्स हाऊ वी प्रोग्रेस. वी ऑलवेज कीप सम टार्गेट अहेड ऑफ अस. दॅट्स ग्रेट. दॅट्स रिअली ग्रेट. तर पुढचा प्रश्न मी वाचते चंदर रानडे यांचा. Are similar skills needed for entry examinations for Indian military or any other military establishment in Pune, Maharashtra Mandal? Had such training programs? So he's asking for any comments about this. हो, डेफिनेटली. we are touching most of the views we have come across, आणि obviously there will be some more. 2015-16 मध्ये वी डेफिनेटली केम अक्रॉस सच आयडिया. भारतात अशी कुठली एंट्रन्स एक्झाम नाहीये, म्हणजे टू द बेस्ट ऑफ माय नॉलेज. जी लोक IPS IAS मधनं गेली आहेत, मी त्यांच्या टच मध्ये आहे. काही लोक जी आहेत ती बोफोर्सच्या ज्या तोफा आहेत त्याचा पूर्ण कॅप्टन्सी करतात, म्हणजे 4 तोफांचा एक गट असतो, त्याचा तो कॅप्टन होतो. काही लोक आहेत ते नक्षलाइट एरियात काम करतात ऍज अ प्रोफेशन, पण ते मलखांब प्लेयर्स आहेत. मी त्यांना विचारलं होतं आणि ते म्हणले की असं काही कुठलाही करिक्युलम नाहीये, अशी कुठलीही रिक्वायरमेंट नाही की मलखांब यायला पाहिजे. पोलीस भरती करता किंवा आर्मी भरती करता. त्याच्यानंतर मी अशा लोकांना एकत्र केलं. बॉस्टन मॅसेच्युसेट्स मध्ये त्यांचा जो गव्हर्नर होता, ही वॉज व्हेरी इनोव्हेटिव्ह ऍट दॅट टाइम अँड आय हॅड कनेक्शन टू द गव्हर्नर्स ऑफिस. ही वॉज ट्राईंग टू ब्रिंग इन योगा आस्पेक्ट, की जिथे हँड इन हँड ते लोक करायचे. पोलीस ऑफिसर यायचा आणि एक क्रिमिनल यायचा, ते एकमेकांच्या हातात हात घालायचे, एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालायचे, पण काही बोलायचे नाही. दे ट्राय टू फाइंड अ सेन्स आउट ऑफ दॅट टच. आणि मला ती खूप चांगली इनोव्हेटिव्ह आयडिया वाटली. मी म्हटलं की ही वॉज डिलिंग विथ सेकंड आस्पेक्ट ऑफ इट. सेकंड आस्पेक्ट वॉज हाऊ डू आय रिड्यूस यूज ऑफ गन अँड प्रमोट सेल्फ डिफेन्स, की जिथे मी पिच इन केलं होतं सेइंग की मलखांब कॅन डेफिनेटली हेल्प यू. मलखांब कॅन ऑल्सो हेल्प यू in connecting that hand to hand and extending it into a मल्लखांब ट्रेनिंग. पण somehow मला भारतातनं परमिशन्स मिळाल्या नाहीत. माय आयडिया वॉज अमेरिकेतले जे पोलीस, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स वाले आहेत त्यांना एका कॉन्फरन्स कॉलवरती आणायचं आणि भारतातले आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, पोलीस ह्या लोकांना एका कॉन्फरन्स कॉलवरती आणायचं इन देअर युनिफॉर्म्स अँड दे विल टॉक हाऊ मलखांब ब्रिंग्स इन व्हॅल्यू फॉर देम. अनफॉर्च्युनेटली भारतातली जी ब्युरोक्रेसी आहे त्यांना त्यांच्या चीफ कमांड ऑफिसर कडनं परमिशन नाही मिळाली आणि आय हॅड टू स्टॉप देअर. पण आय डेफिनेटली हॅव अ थिंकिंग बिहाइंड इट हाऊ वी कॅन बी सक्सेसफुल इन दॅट सेगमेंट, पण वी हॅव टू गो थ्रू दॅट परमिशन्स. खूप छान. सो पुढचा प्रश्न आहे की ऍक्च्युली अमोल देशपांडे यांनी विचारलाय की एनी प्लॅन्स फॉर ओपनिंग अ सेंटर इन DC मेट्रो रिजन. तर आय थिंक तुम्ही ऑलरेडी याच्याबद्दल सांगितलेलं आहे, पण जर अजून तुम्हाला काही ऍड करायचं असेल तर प्लीज करू शकता. तुम्ही जर MKM ला रिक्वेस्ट अशी आहे की काही लोकांनी जर इंटरेस्ट दाखवला असेल तर कॅन वी हॅव अ कॉन्फरन्स कॉल, कारण डिस्कशन्स विल ब्रिंग इन मोर इनसाइट्स. आय विल बी हॅपी टू कम इन टू दॅट कॉल आणि लेट्स ट्राय टू अंडरस्टँड हाऊ वी कॅन बी सक्सेसफुल इन DC. पण येस, प्लॅन डेफिनेटली आहे. या नक्कीच, म्हणजे इंटरेस्टेड पार्टिसिपेंट्सचा आपण एक कॉल ऑर्गनाइज करून वी कॅन मूव्ह फर्दर डेफिनेटली. तर पुढचा प्रश्न आहे प्राची पानसे यांचा. डू किड्स नीड एनी स्पेशल डाएट टू पार्टिसिपेट इन दिस स्पोर्ट? Not at if kids are not at a competitive level, there is no dietary requirement. Excellence जर असेल तर we have very different routine. तेव्हा डेफिनेटली आपल्याला डायटरी रिस्ट्रिक्शन्स पाहिजे. पण फिटनेस जर असेल तर असं काही डायटरी रिस्ट्रिक्शन्स नाहीये. ओके, ग्रेट. ओके, थँक्यू. पुढचा प्रश्न आहे संग्राम यांचा की डू यू हॅव एनी करिक्युलम ऑर इम्प्रूव्हिंग कोर स्ट्रेंथ्स फॉर ॲडल्ट्स? ऍब्सोल्युटली येस. जेव्हा आपण वर्कशॉप्स करू तेव्हा आय विल टेक 1 hour सेशन ऑन इम्प्रूव्हिंग कोर फॉर ॲडल्ट्स. अरे वा, ते तसं जर असेल तर आय एम शुअर खूप लोक इंटरेस्टेड असतील. Yes. बिग पॉइंट असतो. Yep.
तर मला वाटतं हेच एवढे प्रश्न होते. ऋषिकेश, अजून काही प्रश्न आहेत का? नाही, एवढेच होते क्वेश्चन. तर आपण ओके. तर मग तसं असेल तर मग आपल्याला आता हे प्रश्न होतं. तर अजून काही प्रश्न असतील तर आम्हाला किंवा चिन्मय पाटणकर यांना नक्कीच लोकांना कॉन्टॅक्ट करता येईल. ॲज चिन्मय सेड की आपण मराठी मंडळ थ्रू MKM थ्रू सुद्धा आपण इनिशिएटिव्ह घेऊ शकतो. सो MKM ला सुद्धा कॉन्टॅक्ट करायला हरकत नाही. हे मी MKMच्या बिहाफनी सांगतेय. तर आता वेळेचं भान ठेवत आता आपल्याला हा कार्यक्रम आटोपता घ्यायला हवाय. तर आपल्या बिझी स्केड्यूल मधून वेळ काढून आमच्या बरोबर गप्पा मारल्याबद्दल चिन्मय पाटणकर यांना खूप 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 धन्यवाद. आणि सर्व लोकांनी सुद्धा चांगला प्रतिसाद दिला, लोकांनी अटेंड केलं, त्याच्याबद्दल लोकांचेही धन्यवाद. मराठी कला मंडळ यांनी हा कार्यक्रम ऑर्गनाईज केल्याबद्दल मराठी कला मंडळाचे सुद्धा अनेक धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. खरंच म्हणजे आजच्या ह्या चर्चेबद्दल, गप्पांबद्दल चिन्मय पाटणकर, मल्लखांब फेडरेशन USA आणि मराठी कला मंडळ यांचे मनपूर्वक आभार. आणि आम्ही आशा करतो की मल्लखांबाचा प्रसार आपल्या वॉशिंग्टन DC मेट्रो एरियामध्ये होण्यासाठी आपण सर्वजण हातभार लावाल. आणि अजून असाच नवीन एक खेळ घेऊन आणि काही गप्पा घेऊन आपल्या भेटीसाठी लवकरच येऊ. तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार. नमस्कार.